तर आपण बघतोय आपला जो लॉजिकचा पार्ट 1 आहे लॉजिकच्या बुक मधील त्यातील लास्ट चॅप्टर इडक्शन अँड अदर इमिजिएट इन्फ्लुएन्सेस. त्यामध्ये आपण मागील काही लेक्चर मध्ये पॉईंट नंबर 1 ते 4 म्हणजे अबॉर्टेड कॉन्व्हर्स पर्यंत जो काही पोर्शन होता तो क्लिअर केला होता. अबॉर्टेड कॉन्व्हर्स म्हणजे काय होतं, तर एखाद्या वाक्याचा जो काही कॉन्व्हर्स असतो त्याचा पुन्हा अबॉर्ट कसा करायचा हे आपण बघितलं होतं. आज आपण पॉईंट नंबर 5 पासून सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव आहे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता कॉन्ट्रापॉझिटिव्हचा अर्थ काय बघा. कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज अ फॉर्म ऑफ इमिजिएट इन्फ्लुएन्स इन विच subject of inferred proposition can be contradictory of original predicate, or both the subject and predicate of inferred proposition can be contradictory of both original predicate and subject. आता एक काम करायचं, पूर्ण वाक्य वाचण्यापेक्षा याचे छोटे छोटे भाग करूया आणि समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर पहिला भाग बघा, सब्जेक्ट ऑफ इन्फर्ड प्रपोजिशन कॅन बी कॉन्ट्राडिक्टरी ऑफ ओरिजिनल प्रेडिकेट. याचा अर्थ लक्षात घ्या, ओरिजिनल वाक्य असतं सब्जेक्ट प्रेडिकेट फॉर्म मध्ये. हे म्हणतायत काय, सब्जेक्ट ऑफ इन्फर्ड प्रपोजिशन म्हणजे जे काही तुम्ही इन्फ्लुएन्स मध्ये वाक्य काढणार त्याचा सब्जेक्ट काय असला पाहिजे, तर तो असला पाहिजे कॉन्ट्राडिक्टरी ऑफ ओरिजिनल प्रेडिकेट. लक्षात घ्या, एखादी गोष्टीला कॉन्ट्राडिक्ट कोण करतो. जर असेल ए असेल तर त्याला कॉन्ट्राडिक्ट करेल नॉन ए, किंवा व्हाईट असेल तर त्याला कॉन्ट्राडिक्ट करेल नॉन व्हाईट. बरोबर आहे. पण नॉन व्हाईटला कॉन्ट्राडिक्ट कोण करणार, तर तो करणार आहे व्हाईट. येते गोष्ट लक्षात. जर मी म्हणतोय की ए ला अपोजिट आहे नॉन ए, तर नॉन ए ला अपोजिट कोण असेल, तो ए असणार आहे. तीच गोष्ट इकडे आहे. इन्फर्ड प्रपोजिशन, सब्जेक्ट ऑफ इन्फर्ड प्रपोजिशन कॅन बी कॉन्ट्राडिक्टरी ऑफ ओरिजिनल प्रेडिकेट. याचा अर्थ काय, तुम्हाला तुमच्या इन्फ्लुएन्स मध्ये जे वाक्य घेणार आहात त्या सब्जेक्ट मध्ये अशी टर्म घ्यायची आहे जी तुमच्या प्रेडिकेटला कॉन्ट्राडिक्ट करेल. म्हणजे इन शॉर्ट काय, कॉन्ट्राडिक्टरी प्रेडिकेट हा तुमचा या नवीन इन्फ्लुएन्स मध्ये सब्जेक्ट असणार आहे. आता पुढच्या भागाकडे जाऊया. और बोथ दी सब्जेक्ट अँड प्रेडिकेट ऑफ इन्फर्ड प्रपोजिशन कॅन बी कॉन्ट्राडिक्टरी ऑफ बोथ ओरिजिनल प्रेडिकेट अँड सब्जेक्ट. याचा अर्थ काय, तर एक काम तुम्ही केलंय, जे काही तुमचं वाक्य होतं त्यात जे काही प्रेडिकेट होतं त्याला कॉन्ट्राडिक्ट करणारी टर्म ही तुम्ही इन्फर्ड प्रपोजिशन मध्ये सब्जेक्ट म्हणून वापरलेली आहे. म्हणून बघा, गिवन आणि जर पार्शियल कॉन्ट्रापॉझिटिव्ह किंवा फुल कॉन्ट्रापॉझिटिव्ह बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी मी पीच्या डोक्यावर डॅश दिलेली आहे. याचा अर्थ काय, कॉन्ट्राडिक्टरी पी आहे. मग एसचं काय करायचं, तर ते दोन पॉसिबिलिटीज सांगतात. एक पॉसिबिलिटी अशी आहे की फक्त तुम्ही तुमच्या वाक्यात जो काही सब्जेक्ट आहे त्याला प्रेडिकेटची जागी घ्या, त्याला आपण पार्शियल कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणायचे. म्हणजेच काय, वाक्यात जे काही ओरिजिनल प्रेडिकेट होतं ते फक्त नॉन ऍड करून रिप्रेझेंट करायचंय. त्यानंतर सब्जेक्ट ऍज इट इज ऍड करायचा आहे. वाक्य असेल ऑल मेन आर वाईज, तर वाक्य म्हणेल ऑल नॉन मेन आर वाईज. इकडे फक्त मी काय केलंय, प्रेडिकेट फक्त कॉन्ट्राडिक्ट केलंय. याला म्हणायचंय पार्शियल कॉन्ट्रापॉझिटिव्ह. त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, सब्जेक्ट आणि प्रेडिकेटची जागा बदलणार. म्हणजे एसपी असेल तर तो पीएस बनणार. फक्त पी जो आपण सब्जेक्ट जागी घेणार आहोत, म्हणजे प्रेडिकेट ज्यावेळी आपण नवीन सब्जेक्ट जागी घेणार आहोत त्यावेळी त्याला फक्त आपण कॉन्ट्राडिक्ट करायचंय. तर सेकंड आहे फुल कॉन्ट्रापॉझिटिव्ह. इकडे काय करायचंय, एसपीचं पीएस करायचंय प्लस पी पण कॉन्ट्राडिक्टरी असला पाहिजे आणि एस पण कॉन्ट्राडिक्टरी असला पाहिजे. म्हणजेच काय, जे काही सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आहेत त्यांची जागा बदला आणि प्रेडिकेट आणि सब्जेक्ट करा, प्लस दोघांच्या सुरुवातीला नॉन ऍड करा. आता एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमच्या अजून चांगल्या प्रकारे लक्ष देईल. बेसिकली आपण काय करणार आहोत, वाक्यात सब्जेक्ट प्रेडिकेट असेल, तुम्हाला काय सांगितलंय, वाक्यात नवीन वाक्यात जो काही सब्जेक्ट आहे त्याला कॉन्ट्राडिक्टरी ऑफ प्रेडिकेट बनवा. म्हणून आपण काय करायचंय, फर्स्ट स्टेपला जे काही वाक्य आहे त्याच्यात प्रेडिकेट काय ते फिगर आउट करा. तर ते असेल पी. बरोबर आहे. मग त्या पी ला आधी कॉन्ट्राडिक्ट करून घेऊया. मग कोणतीही गोष्ट कॉन्ट्राडिक्ट कोण करतो, तर तो कॉन्ट्राडिक्ट करतो ऑब्वर्स. बरोबर आहे. ऑब्वर्स मध्ये बेसिक रूल आपण काय सांगितला होता, वाक्याची क्वालिटी चेंज होणार प्लस प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्टरी होणार. ते होणार काय, एस पी असेल तर त्याचा ऑब्वर्स होईल एस कॉन्ट्राडिक्टरी पी. एक काम झालं. दुसरी स्टेप काय, हा जो कॉन्ट्राडिक्टरी पी तयार झालेला आहे त्याला तुम्हाला सब्जेक्टची जागी आणावं लागेल. म्हणजेच काय, प्रेडिकेटने सब्जेक्टची जागा घ्यायची आणि सब्जेक्टने प्रेडिकेटची. मग एसपीचं पीएस कोण करतो, तर तो करतो कॉन्व्हर्स. मग आता हे जे काही एस कॉन्ट्राडिक्टरी पी झालाय त्याचा आपण केला कॉन्व्हर्स. मग काय तयार झालं, कॉन्ट्राडिक्टरी पी अँड एस. याला म्हणायचंय पार्शियल कॉन्ट्रापॉझिटिव्ह. जिकडे जो काही सब्जेक्ट आहे तो ओरिजिनल प्रेडिकेटला कॉन्ट्राडिक्ट करतोय आणि जे काही प्रेडिकेट आहे ते ओरिजिनल सब्जेक्ट ऍज इट इज घेतलेला आहे, जो कोणालाच कॉन्ट्राडिक्ट करत नाही. मग फुल कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय, हा जो काही आपल्याला नवीन फॉर्म मिळालेला आहे किंवा नवीन इन्फर्ड प्रपोजिशन मिळालंय ज्यामध्ये पी कॉन्ट्राडिक्टरी आहे, त्याच सोबत जो काही एस येणार आहे म्हणजे ओरिजिनल वाक्यात जो काही सब्जेक्ट होता जो आता आपण कॉन्व्हर्स केल्यामुळे प्रेडिकेट बनलाय, तो स्वतः ज्यावेळी कॉन्ट्राडिक्ट करतोय ओरिजिनल सब्जेक्टला त्यावेळी आपल्याला मिळतो फुल कॉन्ट्रापॉझिटिव्ह. म्हणजे कॉन्ट्राडिक्टरी पी कॉन्ट्राडिक्टरी एस. आता मी एक्झाम्पल घेतो म्हणजे अजून चांगल्या प्रकारे लक्ष देईल. कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ ए प्रपोजिशन. वाक्य आहे ऑल लेमन्स आर सोर. आता इकडे काय करायचंय बघा, मग सांगितल्याप्रमाणे फर्स्ट स्टेप करायची, वाक्यात प्रेडिकेट काय फिगर आउट करा, मग प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्ट करा. ही आली आपली फर्स्ट स्टेप. मग ऑल लेमन्स आर सोर मध्ये प्रेडिकेट काय, तर ते सोर. बरोबर आहे. मग काय करायचंय, त्याला कॉन्ट्राडिक्ट करायचंय. मग कोणतीही गोष्ट कॉन्ट्राडिक्ट करण्याचं काम कोण करतो, तर तो करतो फक्त ऑब्वर्स. ऑब्वर्स मध्ये फक्त दोन बेसिक रूल आहेत.
पहिला रूल आहे वाक्याची जी काही क्वालिटी आहे ती चेंज करायची, आणि दुसरा रूल आहे वाक्याचं जे काही प्रेडिकेट आहे ते कॉन्ट्राडिक्ट करायचंय, म्हणजे त्याच्या सुरुवातीला नॉन ऍड करायचंय. वाक्य आहे आपलं युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, त्याचा ऑब्व्हर्स होईल युनिव्हर्सल निगेटिव्ह. इकडे एक गोष्ट लक्षात घ्या, ऑब्व्हर्स मध्ये कधी क्वांटिटी चेंज करता येत नाही, फक्त क्वालिटी बदलता येते. क्वांटिटी मेंटेन करण्यासाठी आपण काय करणार आहोत, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह वाक्याचा युनिव्हर्सल निगेटिव्ह करणार आहोत, म्हणजे युनिव्हर्सल क्वांटिटी मेंटेन होईल प्लस क्वालिटी चेंज होईल. दोन्ही फॉर्म कम्पेअर करा. युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह ऑल एसिस पी असेल, युनिव्हर्सल निगेटिव्ह नो एसिस पी असेल. डिफरन्स मिळेल फक्त ऑल आणि नोचा. काय करायचंय, ऑल हा जो काही क्वांटिटी इंडिकेट करणारा शब्द होता तो रिप्लेस करायचा आहे नो ने. वाक्य मिळेल नो एसिस पी, म्हणजेच काय, नो लेमन्स आर सोर. सेकंड स्टेप ऑब्व्हर्स मध्ये काय होती, तर जे काही प्रेडिकेट आहे त्यालाही तुम्हाला कॉन्ट्राडिक्ट करायचंय. कॉन्ट्राडिक्ट कसं करायचंय, तर प्रेडिकेटच्या सुरुवातीला नॉन ऍड करायचंय. मग नवीन वाक्य तयार झालंय, नो लेमन्स आर नॉन सोर. ही झाली आपली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेपला त्यांनी काय सांगितलंय बघा, नवीन जे काही वाक्य तयार करणार आहात त्याचा सब्जेक्ट हा कॉन्ट्राडिक्टरी असला पाहिजे प्रेडिकेटच्या. याचा अर्थ लक्षात घ्या, इन्फर्ट प्रपोजिशन मध्ये सब्जेक्ट हा कॉन्ट्राडिक्टरी प्रेडिकेट असेल, म्हणजे नॉन सोर हा जो काही आपण नवीन टर्म इंट्रोड्यूस केलेली आहे त्याला आपण सब्जेक्टच्या घ्यायचंय. म्हणजे काय, प्रेडिकेट बनेल सब्जेक्ट आणि सब्जेक्ट बनेल प्रेडिकेट. मग एसपीचा पीएस कोण करतोय, तर तो करतोय कॉन्व्हर्स. पण तीच आपली येईल नेक्स्ट स्टेप. या ठिकाणी आपण काय करणार आहोत, ई प्रपोजिशन जे आहे, म्हणजे आता दुसरं वाक्य फक्त कन्सिडर करा, त्याचा कॉन्व्हर्स करायचंय. तर कॉन्व्हर्स करण्यासंदर्भात दोन रूल आहेत. पहिला रूल आहे रूल ऑफ डिस्ट्रीब्युशन, दुसरा रूल आहे रूल ऑफ क्वालिटी. कॉन्व्हर्स करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, वाक्याची क्वालिटी चेंज करता येत नाही. प्लस रूल ऑफ डिस्ट्रीब्युशन काय म्हणतोय, नो टर्म कॅन बी डिस्ट्रीब्युटेड इन द प्रिमाइस अनलेस इट इज डिस्ट्रीब्युटेड इन दी ओरिजिनल प्रिमाइस. याचा अर्थ लक्षात घ्या, कॉन्व्हर्स करताना एखादी टर्म डिस्ट्रीब्युट झाली तर डिस्ट्रीब्युट करा, झाली नसेल तर करायची नाही. आता ई प्रपोजिशनचा विचार करा, नो लेमन्स आर नॉन सोर. या ठिकाणी एक मिनिट, काही शंका आहे का शुभम? ओके, तर आपण बघतो तो कॉन्व्हर्स. त्या कॉन्व्हर्स मध्ये काय होईल बघा, ई प्रपोजिशन मध्ये असे बिनपच्या रूल प्रमाणे लेमन आणि नॉन सोर या दोन्ही टर्म म्हणजे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट दोन्ही डिस्ट्रीब्यूट होतात. त्यामुळे काय करायचंय, ई प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स करताना असा ऑप्शन शोधायचा आहे ज्यामध्ये या दोघांचे डिस्ट्रीब्युशन होईल प्लस तो निगेटिव्ह असेल. मग जर असे बिनपच्या रूल प्रमाणे जर चारही प्रकार बघितले तर निगेटिव्ह मिळतात फक्त दोन, ई प्रपोजिशन आणि ओ प्रपोजिशन. ई प्रपोजिशन काय करतंय, दोन्ही टर्मला डिस्ट्रीब्यूट करतंय. ओ प्रपोजिशन काय करतंय, फक्त प्रेडिकेटला करतंय. त्यामुळे जर ई प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स तुम्ही ओ प्रपोजिशन केला तर काय होणार आहे, फक्त प्रेडिकेट डिस्ट्रीब्यूट होईल, सब्जेक्ट होणार नाही. पण ओरिजिनल वाक्यात तर सब्जेक्ट डिस्ट्रीब्यूट झालाय. म्हणून आपण काय करणार आहोत, ई प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स करणार आहोत. ई प्रपोजिशन म्हणजे युनिव्हर्सल निगेटिव्हचा युनिव्हर्सल निगेटिव्ह, फक्त जागा बदलायची. नवीन वाक्य काय तयार झालं, नो लेमन्स आर नॉन सोरचं कॉन्व्हर्स होईल नो नॉन सोर थिंग्स आर लेमन्स. आता जर तुम्ही वाक्य कम्पेअर करत लक्षात येईल, पार्शियल इनव्हर्स मध्ये काय सांगितलं होतं, जो काही वाक्याचा प्रेडिकेट असेल ओरिजिनल वाक्याचा तो बनेल कॉन्ट्राडिक्टरी सब्जेक्ट. आता इकडे बघा काय झालंय, ओरिजिनल वाक्य होतं ऑल डेमन्स आर सोर, बरोबर आहे. या ठिकाणी होता प्रेडिकेट सोर, जो आपल्या कॉन्व्हर्स मध्ये बनलाय नॉन सोर. याचा अर्थ काय, इकडे आपण पार्शियल इनव्हर्स कंप्लीट केलेला आहे. जे काही प्रेडिकेट आहे त्याला कॉन्ट्राडिक्टरी केलं आणि सब्जेक्टच्या जागी आणलं की फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली आपली. नो नॉन सोर थिंग्स आर लेमन्स, पार्शियल कॉन्ट्रापॉझिटिव्ह झाला. आता फुल कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय, तर यावेळी सब्जेक्ट आणि प्रेडिकेट दोन्ही कॉन्ट्राडिक्टरी असले पाहिजेत. मग इकडे बघा, आता नॉन सोर म्हटल्यामुळे एक टर्म कॉन्ट्राडिक्टरी झालेलीच आहे. मग राहिला लेमन, त्याला पण कॉन्ट्राडिक्ट करायचंय. मग त्याला कसं कॉन्ट्राडिक्ट करायचंय, सोपा विषय आहे, ऑब्व्हर्स करायचा. कारण प्रेडिकेटच्या जागी जे काही येईल त्याला कॉन्ट्राडिक्ट करायचं काम ऑब्व्हर्स करतो. मग आता ई प्रपोजिशनचा ऑब्व्हर्स करायचंय. ऑब्व्हर्सचे पुन्हा एकदा तेच दोन रूल, वाक्याची क्वालिटी चेंज करा, क्वांटिटी चेंज करू नका, आणि प्रेडिकेट जे काही आहे त्याच्या सुरुवातीला नॉन ऍड करा. वाक्य कोणतं आहे, ई प्रपोजिशन म्हणजे युनिव्हर्सल निगेटिव्ह. मग याचं ऑब्व्हर्स काय होईल, होईल युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. कारण काय, युनिव्हर्सल क्वांटिटी मेंटेन करायची, ती मेंटेन झाली. प्लस निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह केलं म्हणजे क्वालिटी चेंज झाली. त्या नो एसिस पी असेल तर युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह बनतोय ऑल एसिस पी. डिफरन्स कोणत्या गोष्टीचा आहे, ऑल आणि नोचा. नो रिप्लेस करा, ऑल ऍड करा, एक स्टेप झाली. ऑल नॉन सोर थिंग्स आर लेमन्स. आज दुसरी गोष्ट काय करायची, या ज्या वाक्यात जे काही प्रेडिकेट आहे की प्रेडिकेटच्या जागी जो कोणती टर्म आलेली आहे त्या टर्मला तुम्हाला कॉन्ट्राडिक्ट करायचंय नॉन ने, ती गोष्ट करा. नवीन वाक्य तयार झालंय, ऑल नॉन सोर थिंग्स आर नॉन लेमन्स. आता बघा, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट जे काही आहेत नवीन वाक्याचे ते पण आता कॉन्ट्राडिक्टरी बनलेले आहेत. याचा अर्थ तुमचा फुल कॉन्ट्रापॉझिटिव्ह कंप्लीट झालेला आहे. पुन्हा एकदा सांगतो आपण काय केलंय ते, ओरिजिनल वाक्य होतं ऑल लेमन्स आर सोर. कॉन्ट्रापॉझिटिव्ह करणे म्हणजे काय करणे, तर नवीन वाक्य तयार करायचंय. त्या वाक्यामध्ये
ओरिजिनल वाक्यात जे काही प्रेडिकेट आहे त्याला कॉन्ट्राडिक्ट करून सब्जेक्टच्या जागी आणायचंय आणि आपला जो काही ओरिजिनल वाक्याचा सब्जेक्ट आहे त्याला प्रेडिकेटच्या जागी आणायचंय की पार्शियल कॉन्ट्रा पॉझिटिव्ह झाला. फुल कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय, या जागांची अदलाबदल करून ज्या दोन टर्मची जागा बदललेली आहे म्हणजे सब्जेक्ट प्रेडिकेटचा प्रेडिकेट सब्जेक्ट झालाय त्या दोघांचाही कॉन्ट्राडिक्शन करणं म्हणजे फुल कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. म्हणून आपण काय केलं, फर्स्ट स्टेप केली, फक्त प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्ट केलं म्हणून आपली ए प्रपोजिशनचं ऑब्व्हर्स केला जो बनला ई प्रपोजिशन, ज्या ठिकाणी काय झालंय फक्त प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्टरी झालंय. आता नेक्स्ट स्टेपला आपण काय केलं, पार्शियल कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय, निगेटिव्ह किंवा कॉन्ट्राडिक्टरी जे काही प्रेडिकेट झालंय त्याला सब्जेक्टच्या जागी आणायचंय म्हणजेच काय एसपीचा पीएस करायचंय. त्यासाठी आपण काय केला, ई प्रपोजिशनचा केला कॉन्व्हर्स, पार्शियल कॉन्ट्रापॉझिटिव्ह कंप्लीट झाला. आता फुल कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय म्हणतोय, या दोन्ही ज्या टर्म आहेत त्या कॉन्ट्राडिक्टरी असल्या पाहिजेत, पण इकडे फक्त सोर ही जी काही टर्म होती तीच कॉन्ट्राडिक्टरी होती, लेमन ही टर्म कॉन्ट्राडिक्टरी नव्हती, मग त्याला आपण कॉन्ट्राडिक्टरी करायचंय. मग काय केलं आपण ऑब्व्हर्स केला आणि दोन्ही टर्म आता कॉन्ट्राडिक्टरी झालेले आहेत. आणि लास्ट आपल्याला मिळतोय ए प्रपोजिशन, ऑल नॉन सोर थिंग्स आर नॉन लेमन्स. क्लिअर झालंय का ए प्रपोजिशनचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह, ए प्रपोजिशनचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह क्लिअर झालाय का? क्लिअर झाला असेल तर मेसेज करा किंवा अजून हवं असेल तर पुन्हा एकदा मेसेज करा. एक लक्षात घ्या, लॉजिक मध्ये जी मला जी काही मी वाक्य सांगणार आहे ती वाक्य ऍज अ मॅथ्स कन्सिडर करा. गणितामध्ये तुम्ही उत्तर पाठ करत नव्हता, मेथड बघायच्या काय केलं आणि त्याप्रमाणे वाक्य कन्वर्ट करायच्या. तीच गोष्ट लॉजिकच्या संदर्भात इकडे तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे. या गोष्टी ऑब्व्हर्स करायच्या, कॉन्व्हर्स करायच्या, मग ऑब्व्हर्स करायचे पाठ करू नका. हे ऑब्व्हर्स का करतोय, मग मी कॉन्व्हर्स कडे का जातोय, नंतर पुन्हा ऑब्व्हर्स का करतोय, ही गोष्ट समजून घ्या. हा पॉईंट क्लिअर झालाय का? क्लिअर झाला असेल तर मेसेज टाका, पुन्हा एक्सप्लेन करायचं असेल तर तरी पण मेसेज टाका किंवा अनम्यूट करून सांगा. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय, थोडं मागे जाऊया. ओके, कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय सांगितलं होतं बघा, सब्जेक्ट ऑफ इन्फर्ट प्रपोजिशन कॅन बी कॉन्ट्राडिक्टरी ऑफ ओरिजिनल प्रेडिकेट. म्हणजे तुम्हाला काय सांगितलंय, ओरिजिनल वाक्य जर एसपी असेल, या ठिकाणी जो पी आहे वाक्याचा जो काही प्रेडिकेट आहे त्याला तुम्ही इन्फर्ट प्रपोजिशन मध्ये सब्जेक्ट बनवायचे प्लस त्याला तुम्ही कॉन्ट्राडिक्टरी बनवायचे. म्हणजे काय, जो काही पी असेल तो नवीन वाक्यात बनेल नॉन पी. एक काम झालं. दुसरं काम काय होतं, सब्जेक्ट अँड प्रेडिकेट ऑफ इन्फर्ट प्रपोजिशन कॅन बी कॉन्ट्राडिक्टरी ऑफ प्रेडिकेट अँड सब्जेक्ट. याचा अर्थ काय, आपला जो काही प्रेडिकेट आहे तो सब्जेक्टच्या जागी आलाय, तो कॉन्ट्राडिक्टरी बनलाय, एक स्टेप झाली. मग आता आपला सब्जेक्ट काय करेल, ओरिजिनल वाक्यात जो काही सब्जेक्ट आहे तो आता प्रेडिकेटची जागा घेईल. मग फुल कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय, हा जो कोण सब्जेक्ट होता आपला म्हणजे एसपी चा होता गिव्हन मध्ये, जो पार्शियल कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये पीएस म्हणजे प्रेडिकेटच्या जागी आलाय त्यालाही कॉन्ट्राडिक्ट करा. ज्यावेळी दोन्ही टर्म कॉन्ट्राडिक्ट होतील त्यावेळी फुल कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे कॉन्ट्राडिक्टरी पी आणि कॉन्ट्राडिक्टरी एस. आता याची मी स्टेप काय सांगितल्या, तर पहिल्या स्टेपला आपण काय करायचंय, पहिलं वाक्य सांगतोय फक्त तुमच्या वाक्यात जो काही प्रेडिकेट आहे त्याला कॉन्ट्राडिक्टरी करा. मग फर्स्ट स्टेपला आपण काय केलं, एसपी मध्ये पी कॉन्ट्राडिक्ट करण्यासाठी ऑब्व्हर्स केला, एक काम झालं. आता आपल्याला काय करायचं होतं, हा जो काही कॉन्ट्राडिक्टरी प्रेडिकेट आहे तो सब्जेक्टच्या जागी आणायचा होता. मग सब्जेक्ट प्रेडिकेटची जागा कोण बदलतो, तर तो बदलतो कॉन्व्हर्स, म्हणून आपण काय केलं, पीएस केलं. आता फुल कॉन्ट्रापॉझिटिव्ह साठी कोणत्या गोष्टीची गरज होती, तर हे जो सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आहे ते दोघांनी कॉन्ट्राडिक्टरी असणं. पण जर तुम्ही पार्शियल कॉन्ट्रापॉझिटिव्ह बघितलं तर एक गोष्ट लक्षात येईल, फक्त तुमच्या वाक्यामध्ये कॉन्ट्राडिक्टरी पी दिसतोय, कॉन्ट्राडिक्टरी एस दिसत नाहीये. म्हणजे आता एसला पण तुम्हाला कॉन्ट्राडिक्ट केलं पाहिजे, मग ते कसं होईल, तर पुन्हा एकदा ऑब्व्हर्स केला. ऑब्व्हर्स केल्यानंतर काय मिळालं, कॉन्ट्राडिक्टरी पी कॉन्ट्राडिक्टरी एस. आता हेच आपण फॉलो केलं ए प्रपोजिशनच्या बाबतीत. ओरिजिनल वाक्य होतं ऑल लेमन्स आर सोर, बरोबर आहे. मग या ठिकाणी आपण काय करायचं, पहिल्यांदा वाक्याचं जे काही प्रेडिकेट आहे ते कॉन्ट्राडिक्ट करायचंय. म्हणून आपण काय केलं, ए प्रपोजिशनचा ऑब्व्हर्स केला ई प्रपोजिशन, नवीन वाक्य मिळालं नो लेमन्स आर नॉन सोर. आता ई प्रपोजिशन का झालं, तर ऑब्व्हर्स करताना वाक्याची क्वालिटी चेंज होणार पण क्वांटिटी नाही, त्यामुळे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह युनिव्हर्सल निगेटिव्ह. फरक आहे ऑल आणि नोचा, तेव्हा ऑल रिप्लेस करून नो ऍड केलाय. प्लस नॉन काय ऍड करतोय, कारण आपल्याला प्रेडिकेटला कॉन्ट्राडिक्ट करायचंय. एक स्टेप झाली. आता काय करायचं होतं पुढे, हे जे काही कॉन्ट्राडिक्टरी प्रेडिकेट म्हणजे नॉन सोर झालेलं आहे किंवा नॉन सोर जी काय आपण नवीन टर्म फिगर आउट केलेली आहे त्याला सब्जेक्टच्या जागी आणायचं होतं, म्हणजेच एसपीचं पीएस करायचं होतं. मग एसपीचं पीएस कोण करतो किंवा जागा कोण बदलतो, तर तो बदलतो कॉन्व्हर्स. म्हणून आपण काय केला, ई प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स केला, मग तो बनला नो नॉन सोर थिंग्स आर लेमन. आता कॉन्व्हर्स करताना लक्षात आपण ठेवायचं की वाक्याची क्वालिटी बदलता येत नाही, प्लस डिस्ट्रीब्युशन पण बदलता येत नाही. ई प्रपोजिशन दोघांनाही डिस्ट्रीब्यूट करत होतं, तेव्हा त्याचा कॉन्व्हर्स पण दोघांनाही डिस्ट्रीब्यूट करेल, प्लस तो निगेटिव्ह असला पाहिजे. म्हणून आपण काय केलं, ई प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स केला ई प्रपोजिशन. आता आपल्याला काय मिळतंय, नो नॉन सोर थिंग्स आर लेमन. एक काम झालंय, वाक्याचा जो काय ओरिजिनल वाक्य बघा,
सोर हे जे काही प्रेडिकेट होतं ते आपण कॉन्ट्राडिक्ट केलं आणि प्लस ते सब्जेक्टच्या जागी आणलेलं आहे. इकडे आपला पार्शियल कॉन्ट्रापॉझिटिव्ह कंप्लीट झालाय. म्हणजेच काय, कॉन्ट्राडिक्टरी प्रेडिकेट सब्जेक्टच्या जागी आणणं. आता राहिलं काय, फुल कॉन्ट्रापॉझिटिव्ह. फुल कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय, जो काही रिमेनिंग पार्ट आहे, रिमेनिंग जी काही टर्म आहे त्याला सुद्धा कॉन्ट्राडिक्ट केलं पाहिजे. म्हणजेच राहिलंय कोण इकडे पार्शियल कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये, तर फक्त लेमन ही टर्म आहे जी अजून कॉन्ट्राडिक्टरी बनलेली नाही. मग तिला कॉन्ट्राडिक्टरी कसं बनवायचं, तर कोणतीही टर्म कॉन्ट्राडिक्टरी बनवताना आपण ऑब्झर्वचा वापर करतो, तोच इकडे केला आणि वाक्य बनवलं, ऑल नॉन सोर थिंग्स आर नॉन लेमन्स. आता इकडे पण तेच झालं, वाक्य होतं ई प्रपोजिशन. कॉन्व्हर्सचा विचार करा फक्त, नो नॉन सोर थिंग आर लेमन मध्ये वाक्य होतं ई प्रपोजिशन. याचा आपण ऑब्झर्व करताना काय करणार आहोत, क्वालिटी चेंज करायची. ते युनिव्हर्सल निगेटिव्हचं बनलं युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. या वाक्यामधून नो काढून टाकून ऑल ऍड केला आणि वाक्य म्हणलं ऑल नॉन सोर थिंग्स आर नॉन लेमन. नॉन काय ऍड करतोय, तर आपल्याला लेमनला कॉन्ट्राडिक्ट करायचा होतो आणि ते कॉन्ट्राडिक्शन रिप्रेझेंट करेल नॉन या शब्दाने. आता क्लिअर झालंय का, कॉन्ट्रापॉझिटिव्ह क्लिअर झालाय का. बेसिकली तुम्हाला सब्जेक्ट प्रेडिकेटची जागा बदलावी लागेल, प्लस प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्ट करायचं आहे आणि फुल मध्ये दोघांनाही कॉन्ट्राडिक्ट करायचं आहे. आता बघूया आपण ई प्रपोजिशन. इकडे पण तीच गोष्ट करणं तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे जी आपण ए प्रपोजिशनच्या बाबतीत केली. वाक्य आहे बघा, नो लेमन्स आर स्वीट. इकडे काय करायचंय, प्रेडिकेट काय तर स्वीट आहे, तर फर्स्ट स्टेप असेल स्वीटला कॉन्ट्राडिक्ट करा. मग ई प्रपोजिशनचा ऑब्झर्व होतो ए प्रपोजिशन. याचं कारण लक्षात घ्या, ज्या ज्या वेळी आपण ऑब्झर्व करतो त्यावेळी आपण दोन गोष्टी करतो. पहिली गोष्ट वाक्याची क्वालिटी बदलतो, क्वांटिटी नाही. आणि दुसरी गोष्ट प्रेडिकेटच्या सुरुवातीला नॉन ऍड करतो. युनिव्हर्सल निगेटिव्ह असेल तर युनिव्हर्सल क्वांटिटी मेंटेन करून त्याची क्वालिटी चेंज करणं, म्हणजेच काय, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह करणं. नो काढून टाकून ऑल ऍड केला, एक स्टेप झाली, क्वालिटी चेंज झाली. दुसरी स्टेप काय होती, प्रेडिकेटच्या सुरुवातीला नॉन ऍड करणं, म्हणजेच काय, वाक्यात प्रेडिकेट आहे स्वीट, त्याच्या सुरुवातीला आपण नॉन ऍड केलं. नवीन वाक्य मिळालं, ऑल लेमन्स आर नॉन स्वीट. एक काम झालं. आता तुम्हाला काय करायचंय, जे काही प्रेडिकेट मी कॉन्ट्राडिक्ट केलंय त्याला सब्जेक्टच्या जागी आणायचंय. जागा बदलायचं काम कोण करतो, तो करतो कॉन्व्हर्स किंवा कन्व्हर्जन. पण आपण काय केलं, ए प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स करायचा आहे. आता लक्षात घ्या, ए प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स आय प्रपोजिशन होतो. याचं कारण काय, तर कॉन्व्हर्स करताना दोन रूल आहेत, क्वालिटी चेंज होता नाही म्हणजे अफर्मेटिव्ह राहिला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट आहे रूल ऑफ डिस्ट्रीब्युशन. रूल ऑफ डिस्ट्रीब्युशन काय म्हणतोय, एखादी टर्म ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झाली तरच तुम्ही ती कॉन्व्हर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करा, झाली नसेल तर करू नका. इकडे काय होत होतं बघा, ए प्रपोजिशन मध्ये असे बिनोपच्या रूल प्रमाणे ए नंतर लेटर येतं एस. या एसचा अर्थ काय, फक्त सब्जेक्ट डिस्ट्रीब्युशन होतं. त्या ऑल लेमन्स आर स्वीट मध्ये फक्त लेमन ही जी काही टर्म होती जी सब्जेक्ट जागी आली होती त्याचं डिस्ट्रीब्युशन होत होतं. पण कॉन्व्हर्स केल्यानंतर झालं काय असतं, तर ते झालं असतं ऑल नॉन स्वीट थिंग्स आर लेमन्स. येते गोष्ट लक्षात. आता सब्जेक्टच्या कोण आलं असतं, नॉन स्वीट थिंग, आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं असतं आणि ती पॉलिसी झाली असती. कारण काय, युनिव्हर्सल अफर्मेटिव्हने फक्त लेमनला डिस्ट्रीब्यूट केलंय, स्वीट थिंग्सला कधी डिस्ट्रीब्यूट केलं नाही. पण जागा बदलल्यामुळे स्वीट थिंग डिस्ट्रीब्यूट झाली असती. अशी पॉलिसी टाळण्यासाठी आपण काय केला, असा ऑप्शन शोधला जो काहीच डिस्ट्रीब्यूट करत नाही पण अफर्मेटिव्ह आहे, म्हणजे आय प्रपोजिशन. त्यामुळे कॉन्व्हर्स आला, सम नॉन स्वीट थिंग्स आर लेमन्स. आता आपलं पार्शियल कॉन्ट्रापॉझिटिव्ह अचीव्ह झालेलं आहे. आणि पार्शियल कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय म्हणतोय, ओरिजिनल वाक्यात जे काही प्रेडिकेट आहे ते कॉन्ट्राडिक्ट करा आणि सब्जेक्टच्या जागी आणा. आता बघा, गिवन मध्ये आपला प्रेडिकेट होतं स्वीट, जे कॉन्व्हर्स मध्ये आलेलं आहे सब्जेक्टच्या जागी नॉन स्वीट या नावाने. एक काम झालंय. आता फुल कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय म्हणतोय, दोन्ही टर्म कॉन्ट्राडिक्ट करा. तर ऑलरेडी तुमच्याकडे जो काही स्वीट टर्म होती ती नॉन स्वीट म्हणजेच कॉन्ट्राडिक्टरी बनलेली आहे. मग राहिलंय काय, लेमन, त्या कॉन्ट्राडिक्टरी करायचंय. मग लक्षात घ्या, कॉन्ट्राडिक्टरी करणं म्हणजे ऑब्झर्व करणं. ऑब्झर्व म्हटल्यानंतर दोन गोष्टी आल्या. पुन्हा पुन्हा रूल का सांगतोय, तर ऐकून एकदा तुमच्या डोक्यात ती गोष्ट फीड होऊ दे, जेणेकरून एक्झामच्या वेळी तुम्हाला काही आठवावं लागणार नाही. फक्त दोन वेळी लक्षात आल्या की वाक्य तुम्ही कन्वर्ट करा. ऑब्झर्व म्हणजे काय करायचंय, वाक्याची क्वालिटी चेंज करायची. आय प्रपोजिशन म्हणजे काय, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. त्याची अपोजिट क्वालिटी कोणती असेल, पर्टिक्युलर निगेटिव्ह. आता पर्टिक्युलर निगेटिव्ह मी का घेतोय, तर क्वांटिटी बदलायची नाहीये, फक्त क्वालिटी बदलायची आहे. दोन्ही वाक्यांचा फॉर्म कम्पेअर करा तर लक्षात येईल. पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह म्हणजे काय, सम एस इज पी. तर पर्टिक्युलर निगेटिव्ह म्हणजे काय, सम एस इज नॉट पी. फरक कोणत्या गोष्टीचा आहे, नॉटचा. फक्त वाक्यात नॉट ऍड करा, एक काम झालं. दुसरी गोष्ट आहे, लेमनला कॉन्ट्राडिक्ट करायचं म्हणजे काय करायचंय, नॉन ऍड करायचंय, त्यालाही ऍड करा. नवीन वाक्य मिळालं, सम नॉन स्वीट थिंग्स आर नॉट नॉन लेमन. नॉट का आहे, तर वाक्याची क्वालिटी बदलायची. तर नॉन काय, तर ते आपल्याला लेमनला कॉन्ट्राडिक्ट करायचंय. पुन्हा एकदा ई प्रपोजिशन पण एक्सप्लेन करतो. इकडे आपण काय केलं, ओरिजिनल वाक्यात सुरुवातीला जे काही प्रेडिकेट आहे त्याला कॉन्ट्राडिक्ट करण्यासाठी ऑब्झर्व केलं. नंतर हे जे काही कॉन्ट्राडिक्टरी प्रेडिकेट मिळालं, नॉन स्वीट मिळालं, त्याला सब्जेक्टच्या जागी आणण्यासाठी म्हणजे पोझिशन चेंज करण्यासाठी कॉन्व्हर्स वापरलं. आता आपल्याला एकच टर्म कॉन्ट्राडिक्टरी मिळाली होती, नॉन स्वीट. पण फुल कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय, दोन्ही टर्म कॉन्ट्राडिक्टरी झाल्या पाहिजेत. मग लेमनला कॉन्ट्राडिक्ट कसं करायचं, तर पुन्हा एकदा ऑब्झर्व केला आणि आपल्याला फायनल स्टेटमेंट मिळालं, नो नॉन स्वीट थिंग्स आर नॉट नॉन लेमन्स. क्लिअर झालाय का हा पॉईंट.
ई प्रपोजिशनचं क्लिअर झालंय का? जे ए प्रपोजिशनचं केलं तेच केलेलं आहे, फक्त वाक्याचा ऑब्वर्स कॉन्व्हर्स करताना ए ची जागी ई आल्यामुळे वाक्यांचे प्रकार बदलत राहणार आहेत. पण जी काही आपण मेथड वापरली ती सेम होती. हे क्लिअर झालंय का? ई प्रपोजिशनचं क्लिअर झालं तर मेसेज टाका, नाही झालं असेल तरी पण सांगा, पुन्हा एकदा शिकूया. झालंय क्लिअर? ओके, पुढे जाऊया. कॉन्ट्रापोजिटिव्ह आय प्रपोजिशन. आय प्रपोजिशनचं एक्झाम्पल आहे सम मेन आर वाईज. इकडे पण तीच मेथड फॉलो करायची आहे. काय करायचंय? वाक्याच्या ज्या प्रेडिकेटच्या की जो कोणती टर्म आहे जे काही आहे त्याला कॉन्ट्राडिक्ट करायचंय. म्हणजे काय करायचंय? आय प्रपोजिशनचा ऑब्वर्स करायचा. ऑब्वर्सचा बेसिक रूल काय? वाक्याची क्वालिटी चेंज करा प्लस प्रेडिकेटच्या सुरुवातीला नॉन ऍड करा. मग बघा, आय प्रपोजिशन आहे सम मेन आर वाईज, म्हणजेच काय? सम एस इज पी, त्याचा ऑब्वर्स बनेल सम एस इज नॉट पी. कारण काय? पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह आणि पर्टिक्युलर निगेटिव्ह मध्ये फक्त नॉटचा डिफरन्स आहे. वाक्यात नॉट ऍड करा. एक काम झालं. ऑब्वर्स अजून काय करतो? तर ऑब्वर्स अजून एक गोष्ट करतो, प्रेडिकेटच्या सुरुवातीला नॉन ऍड करतो, जेणेकरून प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्टरी होईल. म्हणजे वायच्या सुरुवातीला नॉन ऍड करा. वाक्य बनलं सम मेन आर नॉट नॉन वाईज. एक स्टेप कंप्लीट झाली. आता आपल्याला काय करायचं होतं? हे जे काही प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्टरी मिळालं होतं त्याला सब्जेक्टच्या जागी आणायचं होतं, पण तसं करता येत नाही. याचं कारण काय? ओ प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स पॉसिबल नाही. याच्यासाठी पण तेच कारण आहे जे आपण ए प्रपोजिशनच्या वेळी बघितलं होतं. एक लक्षात घ्या, ओ प्रपोजिशन मध्ये असे बिनोमच्या रूल प्रमाणे प्रेडिकेटच्या जागी जे काही येतं तेच डिस्ट्रीब्युट होतं. म्हणजे बघा, सम मेन आर नॉट नॉन वाईज मध्ये वाईज ही जी काही टर्म आहे जी प्रेडिकेटची जागी आली तीच डिस्ट्रीब्युट झाली. पण कॉन्व्हर्स करणार म्हणजे आपण काय करणार आहोत? तर सब्जेक्ट आणि प्रेडिकेटची जागा बदलणार. म्हणजे काय? वाईज जी टर्म आहे ती आता सब्जेक्ट बनेल आणि मेन ही टर्म प्रेडिकेट बनेल. पण मेन ही टर्म ओरिजिनल वाक्यात डिस्ट्रीब्युट झाली होती का? तर ती झाली नव्हती. कारण ओ प्रपोजिशनने फक्त प्रेडिकेट म्हणजे वाईज ही एकच टर्म डिस्ट्रीब्युट केली होती, मेन ही टर्म डिस्ट्रीब्युट केली नव्हती. पण जागा बदलल्यामुळे काय झालंय? वाईजची जागा मेन ने घेतली, मेनची जागा वाईज ने घेतली. आता मेन नवीन वाक्याचा प्रेडिकेट बनला आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन होईल. ही पॉलिसी जी असेल, एखादी टर्म ओरिजिनल वाक्यात डिस्ट्रीब्युट झाली नसतानाही नवीन वाक्यात डिस्ट्रीब्युट करायची, ती टाळण्यासाठी ओ प्रपोजिशनचा कधीही कॉन्व्हर्स होत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, एक स्टेप आली की आपल्या लक्षात येईल की कॉन्व्हर्स पॉसिबल नसल्यामुळे आय प्रपोजिशनचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह फुल असेल किंवा पार्शियल असेल तो कधीही करता येणार नाही. पुन्हा एकदा सांगतोय, आपण काय केलंय? आय प्रपोजिशन होतं, त्याचा ऑब्वर्स करताना आपण काय केलं? किंवा ऑब्वर्स का केला? तर आपल्याला सुरुवातीला प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्टरी केलं पाहिजे. त्यासाठी आपण आय प्रपोजिशनचा ऑब्वर्स केला ओ प्रपोजिशन, जेणेकरून आपल्याला कॉन्ट्राडिक्टरी प्रेडिकेट मिळेल. ते मिळालं. त्यानंतर आपल्याला काय करायचं होतं? हे कॉन्ट्राडिक्टरी प्रेडिकेट सब्जेक्टच्या जागी आणायचं होतं, म्हणजे जागा बदलायच्या होत्या. पण ओ प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स पॉसिबल नाही, त्यामुळे जागा बदलता येणार नाही. याचमुळे आय प्रपोजिशनचा कधीही पार्शियल कॉन्ट्रापॉझिटिव्ह असेल किंवा फुल कॉन्ट्रापॉझिटिव्ह असेल करता येणार नाही. एक्झाम मध्ये विचारलं तर फक्त 2 शब्द लिहून ठेवा, नॉट पॉसिबल, कंप्लीट मार्क्स मिळतील. हा पॉईंट क्लिअर झालाय का? आय प्रपोजिशनचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह करता येणार नाही. क्लिअर झालाय काय? यात जास्त काही नव्हतं, फक्त नॉट पॉसिबल एवढं लक्षात ठेवा. समजलंय का? ओके, पुढचा पॉईंट आहे कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ ओ प्रपोजिशन. इकडे आपण तीच मेथड फॉलो करायची आहे. वाक्याचं जे काही प्रेडिकेट आहे ते फिगर आउट करा, त्याला कॉन्ट्राडिक्ट करा, मग जागा बदला. काम सुरू करूया. तर वाक्य बघा, सम फ्रुट्स आर नॉट टेस्टी. ओ प्रपोजिशन याचं ऑब्वर्स करायचं. कारण काय? नॉट टेस्टीला आपल्याला कॉन्ट्राडिक्ट करायचं आहे. मग ऑब्वर्स म्हटल्यानंतर 2 रूल. पहिला रूल येईल वाक्याची क्वालिटी बदला, क्वांटिटी बदलू नका. दुसरा रूल येईल प्रेडिकेटच्या सुरुवातीला नॉन ऍड करा. वाक्य जर असेल पर्टिक्युलर निगेटिव्ह तर त्याच्या अपोजिट क्वालिटी बनेल पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. दोघांचे फॉर्म कम्पेअर करा, लक्ष देईल. पर्टिक्युलर निगेटिव्ह म्हणतो सम एस इज नॉट पी, तर पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह म्हणतोय सम एस इज पी. फरक आहे नॉटचा. म्हणजे काय करायचंय? ओरिजिनल वाक्यातला नॉट मी काढून टाकला. एक काम झालं. दुसरं काम आहे, वाक्यात जे काही प्रेडिकेट आहे त्या सुरुवातीला नॉन ऍड करा, कारण मला प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्टरी करायचं आहे. त्यामुळे ओ प्रपोजिशनचा ऑब्वर्स झाला आय प्रपोजिशन, सम फ्रुट्स आर नॉन टेस्टी. एक ओके, तर आपली पुढची स्टेप होती. आता आपल्याला कॉन्ट्राडिक्टरी प्रेडिकेट मिळालंय. नेक्स्ट स्टेपला आपण काय करायचंय? हे जे काही कॉन्ट्राडिक्टरी प्रेडिकेट आहे त्याला सब्जेक्टच्या जागी आणायचंय. जागा बदलायची म्हणजे काय? कॉन्व्हर्स करायचंय. मग आय प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स हा आय प्रपोजिशनच राहतो. याचं कारण काय?
आय प्रपोजिशन कोणतीही टर्म अशी विनोबच्या रूल प्रमाणे डिस्ट्रीब्यूट करत नाही. त्यामुळे आय प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स करताना म्हणजेच आय प्रपोजिशन मधील सब्जेक्ट आणि प्रेडिकेटची जागा बदलताना असा ऑप्शन शोधला पाहिजे जो कोणालाही डिस्ट्रीब्यूट करणार नाही. तर वाक्याचे जर तुम्ही चारही प्रकार कन्सिडर केले, ए प्रपोजिशन, ई प्रपोजिशन, आय प्रपोजिशन, ओ प्रपोजिशन, तर फक्त आय प्रपोजिशन हा असाच एक प्रकार आहे जो कोणतीही टर्म डिस्ट्रीब्यूट करत नाही. बाकीचे तिन्ही प्रकार ऍटलिस्ट एक तरी टर्म डिस्ट्रीब्यूट करतात. म्हणून आपण काय केलंय, आय प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स केला आय प्रपोजिशनच आणि तो बनला सम नॉन टेस्टी थिंग्स आर फ्रुट्स. आता आपलं एक काम झालंय, प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्ट केलंय प्लस ते प्रेडिकेट सब्जेक्टच्या जागी आणलंय. याला म्हणायचंय पार्शियल कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, तर जी काही रिमेनिंग टर्म आहे म्हणजे फ्रूट ही जी काही टर्म आहे त्याला सुद्धा कॉन्ट्राडिक्ट करणं जेणेकरून आपल्याला फुल कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मिळेल. म्हणून आपण काय केलं, या कॉन्व्हर्सचा ऑब्व्हर्स केला. ऑब्व्हर्स करणं म्हणजे काय, पुन्हा एकदा वाक्याची क्वालिटी बदलायची, क्वांटिटी मेंटेन करायची प्लस प्रेडिकेटची जागी जे काय आलंय ते सुरुवातीला नॉन ऍड करायचंय. वाक्य आहे आय प्रपोजिशन, याचा अर्थ काय, सम एस इज पी, याचा ऑब्व्हर्स बनेल सम एस इज नॉट पी. फरक आहे नॉटचा, फक्त नॉट वाक्यात ऍड करा प्लस प्रेडिकेटच्या सुरुवातीला नॉन ऍड करा. वाक्य बनेल सम नॉन टेस्टी थिंग्स आर नॉट नॉन फ्रुट्स म्हणजे ओ प्रपोजिशन. पुन्हा एकदा हे काय झालंय ते सांगतोय, ज्या ज्यावेळी कॉन्ट्रापॉझिटिव्ह करायचं असेल फर्स्ट स्टेप असेल प्रेडिकेट आयडेंटिफाय करणं आणि ते कॉन्ट्राडिक्ट करणं. त्यामुळे ओ प्रपोजिशनचा मी ऑब्व्हर्स केला आय प्रपोजिशन, जेणेकरून नॉन टेस्टी किंवा नॉट टेस्टी जी काही गोष्ट होती ती आता मधली नॉन टेस्टी. एक काम झालं. सेकंड स्टेपला आपण काय करायचं, हे जे काही कॉन्ट्राडिक्टरी प्रेडिकेट आहे ते सब्जेक्ट जागी आणायचंय. त्यासाठी आपण काय करायचं, सब्जेक्ट आणि प्रेडिकेटची जागा बदलण्यासाठी जे करतो तेच आपण इकडे केलं एक कॉन्व्हर्स. आय प्रपोजिशन झाला कॉन्व्हर्स आय प्रपोजिशनच, सम नॉन टेस्टी थिंग्स आर फ्रूट. आता फ्रूट ही जी काही टर्म आहे ती सुद्धा आपल्याला कॉन्ट्राडिक्टरी करावी लागेल, त्याच वेळी आपल्याला फुल कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मिळेल. म्हणून आपण काय केलं, पुन्हा एकदा ऑब्व्हर्स केला आणि आपल्याला फायनल रिझल्ट मिळाला सम नॉन टेस्टी थिंग्स आर नॉट नॉन फ्रुट्स. हे क्लिअर झालंय का, ओ प्रपोजिशनचा पार्ट क्लिअर झालाय का? क्लिअर झालं तर मेसेज करा, नसेल तरी मेसेज करा. पुन्हा एक्सप्लेन करतोय. इकडे काय झालं होतं बघा, वाक्य होतं ओ प्रपोजिशन म्हणजे सम फ्रुट्स आर नॉट टेस्टी. तुम्हाला ज्या स्टेप मी यापूर्वी ए प्रपोजिशन ई प्रपोजिशनला अप्लाय केल्या तेच ओ प्रपोजिशनला अप्लाय होतील, की तुम्हाला सुरुवातीला जे काही प्रेडिकेट आहे त्याला कॉन्ट्राडिक्ट करायचंय. वाक्य आहे ओ प्रपोजिशन, त्याचं ऑब्व्हर्स होईल आय प्रपोजिशन. याचं कारण काय, जर एखादं वाक्य असेल पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह तर त्याचा ऑब्व्हर्स बनतो पर्टिक्युलर निगेटिव्ह. त्याचप्रमाणे आपलं वाक्य ओ प्रपोजिशन म्हणजे पर्टिक्युलर निगेटिव्ह तर त्याचा ऑब्व्हर्स बनेल पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. मग निगेशन आणि अफर्मेशन मध्ये फरक कोणत्या गोष्टीचा आहे, फक्त नॉटचा. ओरिजिनल वाक्यातला नॉट मी काढून टाकला. आणि दुसरी गोष्ट काय करायची होती ऑब्व्हर्सच्या वेळी, किंवा ऑब्व्हर्स करण्यामागे उद्देश काय होता, तर जे काही प्रेडिकेट आहे त्याला कॉन्ट्राडिक्ट करणे. कॉन्ट्राडिक्शन कोणत्या शब्दाने रिप्रेझेंट होतं, तर ते रिप्रेझेंट होतंय नॉन या शब्दाने. त्यामुळे आपण काय केलं, ओ प्रपोजिशनचा ऑब्व्हर्स केला आय प्रपोजिशन, सम फ्रुट्स आर नॉन टेस्टी. एक काम झालं. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय म्हणतोय, जे काय कॉन्ट्राडिक्टरी प्रेडिकेट मिळालंय त्याला तुम्ही सब्जेक्ट जागी आणा. जागा बदलायचं काम कोण करतो, तर तो करतो कॉन्व्हर्स. म्हणून आपण काय केलं, आय प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स केला. आता कॉन्व्हर्स करताना दोन बेसिक रूल होते. पहिला होता वाक्याची क्वालिटी चेंज होता नाही, म्हणजे अफर्मेटिव्ह तर अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह तर निगेटिव्ह. आणि दुसरा रूल होता, एखादी टर्म जर ओरिजिनल वाक्यात डिस्ट्रीब्यूट झाली नसेल तर ती टर्म आपण कॉन्व्हर्स मध्ये पण डिस्ट्रीब्यूट करायची नाही. आता असे बिनोबच्या रूल प्रमाणे आय प्रपोजिशन मध्ये नो डिस्ट्रीब्युशन आहे, म्हणजे काहीच डिस्ट्रीब्यूट होत नाही. जर तुम्हाला कॉन्व्हर्स करायचा असेल, जागा बदलायच्या असतील तर असा ऑप्शन शोधला पाहिजे जो काहीच डिस्ट्रीब्यूट करणार नाही. मग जर चारही वाक्यांचे प्रकार बघितले तर बरोबर ऑप्शन निघेल फक्त आय प्रपोजिशन, कारण तो काही डिस्ट्रीब्यूट करत नाहीये. म्हणून आपण काय केलं, जी काही आपल्याला ऑब्व्हर्स मध्ये प्रपोजिशन मिळालेलं सम फ्रुट्स आर नॉन टेस्टी, या ठिकाणी नॉन टेस्टीला सब्जेक्टची जागी आणण्यासाठी कॉन्व्हर्स केला सम नॉन टेस्टी थिंग्स आर फ्रुट्स. एक काम झालं, नवीन वाक्याचा सब्जेक्ट आता ओरिजिनल प्रेडिकेटला कॉन्ट्राडिक्ट करतोय, किंवा कॉन्ट्राडिक्टरी प्रेडिकेटला आपण सक्सेसफुली सब्जेक्टच्या जागी आणलंय. याला केलं आपण पार्शियल कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता फुल कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय, वाक्याच्या दोन्ही टर्म आहेत त्या दोन्ही टर्म कॉन्ट्राडिक्टरी बनणं आवश्यक आहे. पण इकडे काय झालंय, टेस्टी ही जी काही टर्म होती ती नॉन वापरल्यामुळे कॉन्ट्राडिक्टरी बनली, पण फ्रुट्स ही जी काही टर्म होती ती कॉन्ट्राडिक्टरी बनली नव्हती. मग प्रेडिकेटच्या जे काही येतं त्याला कॉन्ट्राडिक्ट करण्यासाठी आपण काय करतो,
सिंपल स्टेप आहे, ऑब्वर्स करतो. तीच गोष्ट इकडे आपण केली. आय प्रपोजिशनचा ऑब्वर्स केला ओ प्रपोजिशन. सम नॉन टेस्टी थिंग्स आर फ्रुट्स. हे जे वाक्य हे पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह आहे. ऑब्वर्स करताना आपण काय करायचंय, क्वालिटी चेंज करायची, क्वांटिटी मेंटेन करायची. पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह होईल पर्टिक्युलर निगेटिव्ह प्लस जे काही प्रेडिकेट असेल, म्हणजे इकडे जो काही फ्रुट्सचा शब्द आहे त्या सुरुवातीला कॉन्ट्राडिक्टरी करायचंय, म्हणजे नॉन ऍड करायचंय. ते नवीन वाक्य तयार झालं. सम नॉन टेस्टी थिंग्स आर नॉट नॉन फ्रुट्स. नॉट का आहे तर अफर्मेशनचं निगेशन करण्यासाठी किंवा निगेटिव्ह क्वालिटी रिप्रेझेंट करण्यासाठी आपण नॉट ऍड केलाय, कारण आपल्याला क्वालिटी बदलायची होती. प्लस जे काही प्रेडिकेट आहे त्याला कॉन्ट्राडिक्ट करायचं होतं म्हणून आपण नॉन ऍड केलाय, आणि फायनल रिझल्ट मिळाला सम नॉन टेस्टी थिंग्स आर नॉट नॉन फ्रुट्स. म्हणजेच काय, कोणत्याही गोष्टीचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह करताना पहिली स्टेप असेल प्रेडिकेट जागी जे काय आहे त्याला कॉन्ट्राडिक्ट करा. सेकंड स्टेप असेल सब्जेक्ट प्रेडिकेटची जागा बदला म्हणजेच कॉन्व्हर्स करा. आणि लास्ट स्टेप असेल जी काही रिमेनिंग टर्म आहे त्यालाही कॉन्ट्राडिक्ट करा म्हणजे ऑब्वर्स करा. म्हणजे वाक्याचा ऑब्वर्स मग त्याचा कॉन्व्हर्स आणि मग त्याचा ऑब्वर्स. आता क्लिअर झालंय का? आता हा क्लिअर झालाय का? क्लिअर झालं तर मेसेज टाका. मग आपण समरीकडे येऊया या पार्टच्या. अजून एक्सप्लेनेशन हवंय का? नाही, ओके. समरी. तर समरी बघा आता, ओरिजिनल प्रपोजिशन, त्याचा ऑब्वर्स, मग पार्शियल कॉन्ट्रापॉझिटिव्ह आणि फुल कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर वाक्य जर असेल ए प्रपोजिशन म्हणजे ऑल एस इज पी, तर याचा ऑब्वर्स काय होईल? तर लक्षात घ्या, पी ला आपल्याला कॉन्ट्राडिक्ट करायचंय म्हणून आपण ए प्रपोजिशनचा ऑब्वर्स करायचा. ऑब्वर्स करताना बेसिकली काय करत होतो, वाक्याची क्वालिटी बदलायची, क्वांटिटी नाही. युनिव्हर्सल अफर्मेटिव्हचा आपण केला युनिव्हर्सल निगेटिव्ह आणि वाक्य बनलं नो एस इज नॉन पी. याच्या मागे उद्देश काय, प्रेडिकेट जे आहे त्याला कॉन्ट्राडिक्ट करणे. एक स्टेप झाली. पुढे पार्शियल कॉन्ट्रापॉझिटिव्ह कडे येऊया. पहिल्या ओळीचा फक्त विचार करा. आता आपल्याला काय करायचं होतं, तर कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे जे काही कॉन्ट्राडिक्टरी प्रेडिकेट आहे किंवा नॉन पी आहे त्याला सब्जेक्टच्या जागी आणणं. जागा कोण बदलणार, तर कॉन्व्हर्स बदलणार. म्हणून आपण काय केलं, नो एस इज नॉन पी चा कॉन्व्हर्स केला नो नॉन पी इज एस. ई प्रपोजिशनचा कॉन्व्हर्सचा ई प्रपोजिशनच राहतो, फक्त इकडे जागा बदलल्या आणि वाक्य तयार झालं नो नॉन पी इज एस. आता आपलं जे काही ओरिजिनल प्रेडिकेट होतं ते सब्जेक्टच्या जागी सक्सेसफुली आलेलं आहे, प्लस ते कॉन्ट्राडिक्टरी आहे, त्यामुळे आपल्या इकडे पार्शियल कॉन्ट्रापॉझिटिव्ह कम्प्लीट झालेला आहे. मग राहिला आहे काय, सब्जेक्ट. फुल कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय म्हणतोय, उरलेली जी काही टर्म आहे तिलाही कॉन्ट्राडिक्ट करा. म्हणजेच काय करा, जे काही पार्शियल कॉन्ट्रापॉझिटिव्ह आहे त्याचा ऑब्वर्स करा. म्हणून आपण पुन्हा एकदा ऑब्वर्स केला. ऑब्वर्स करणं म्हणजे वाक्याची क्वालिटी बदलणं. युनिव्हर्सल निगेटिव्हचा ऑब्वर्स झाला युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. आणि म्हणूनच आपल्याला शेवटचं वाक्य मिळालं ए प्रपोजिशन ऑल नॉन पी इज नॉन एस. पुढे आता ई प्रपोजिशन बघा. ओरिजिनल वाक्य होतं नो एस इज पी. फर्स्ट स्टेप तीच राहणार आहे, आपल्याला प्रेडिकेटला कॉन्ट्राडिक्ट करायचंय म्हणजे ऑब्वर्स करायचं आहे. युनिव्हर्सल निगेटिव्हचा ऑब्वर्स होईल युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, कारण क्वांटिटी मेंटेन करा, फक्त क्वालिटी चेंज करा. नो काढून टाकून आपण ऑल ऍड केला, प्लस प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्ट करायचंय, पी च्या सुरुवातीला आपण नॉन हे प्रिफिक्स ऍड केलेलं आहे. एक काम झालंय. आता पार्शियल कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय, हा जो काही तुम्ही कॉन्ट्राडिक्टरी प्रेडिकेट तयार केलाय त्याला सब्जेक्टच्या जागी आणा, म्हणजेच एस पी च्या जागा बदला. जागा बदलायचं काम करेल कॉन्व्हर्स. ए प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स आय प्रपोजिशन होतो, त्याचं रिझन काय मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलेलं आहे. ते आपण आता केलाय कॉन्व्हर्स आणि वाक्य बनलंय ऑल एस इज नॉन पी चं पार्शियल कॉन्ट्रापॉझिटिव्ह बनलाय सम नॉन पी इज एस. त्या ठिकाणी तुम्ही सक्सेसफुली प्रेडिकेटला कॉन्ट्राडिक्ट केलाय, प्लस तिला सब्जेक्टच्या जागी आणलंय. पार्शियल कॉन्ट्रापॉझिटिव्ह कम्प्लीट झालाय. फुल कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय, या ठिकाणी तुम्ही जो काही सब्जेक्ट राहिलाय किंवा एस जो काही राहिलाय त्यालाही कॉन्ट्राडिक्ट करा. म्हणजे काय करायचंय, पार्शियल कॉन्ट्रापॉझिटिव्हला जी काही तुम्हाला वाक्य मिळालंय, जे काही प्रपोजिशन मिळालंय त्याला तुम्ही पुन्हा एकदा कॉन्ट्राडिक्ट करा, म्हणजे त्याचा पुन्हा एकदा ऑब्वर्स करा. वाक्य मिळालंय सम नॉन पी इज नॉट नॉन एस. आय प्रपोजिशनला जर तुम्ही ऑब्वर्स बनवणार असाल तर एक गोष्ट केली पाहिजे, अफर्मेशनचं निगेशन केलं पाहिजे. निगेशन कोण रिप्रेझेंट करेल, तर ते निगेशन रिप्रेझेंट करणार आहे नॉट. प्लस नॉन काय ऍड केलाय तर आपल्याला सब्जेक्टला कॉन्ट्राडिक्ट करायचं होतं. फायनल रिझल्ट मिळाला ओ प्रपोजिशन म्हणजे सम नॉन पी इज नॉट नॉन एस. एक काम झालं. आता पुढे येऊया आय प्रपोजिशन कडे. आय प्रपोजिशन म्हणजे सम एस इज पी. इकडे पण काय करायचंय, प्रेडिकेटला कॉन्ट्राडिक्ट करायचंय म्हणजे आय प्रपोजिशनचा ऑब्वर्स करायचंय. मग आय प्रपोजिशनचा ऑब्वर्स होतो ओ प्रपोजिशन, म्हणजे पर्टिक्युलर अफर्मेटिव्हचा ऑब्वर्स होईल पर्टिक्युलर निगेटिव्ह. क्वालिटी चेंज करायची, क्वांटिटी मेंटेन करायची. त्या आपण काय केलं, सम एस इज पी चं केलं सम एस इज नॉट नॉन पी. नॉट काय ऍड केलाय, तर ओरिजिनल वाक्य होतं अफर्मेटिव्ह, ऑब्वर्स बनेल निगेटिव्ह, कारण क्वालिटी तर चेंज होते. ते निगेशन रिप्रेझेंट केलंय नॉट ने, प्लस नॉन काय ऍड केलाय तर आपल्याला पी ला कॉन्ट्राडिक्ट करायचं होतं. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, जरी तुमच्याकडे कॉन्ट्राडिक्टरी प्रेडिकेट मिळालेलं असलं तरी त्याला तुम्ही मूळ जागी म्हणजे सब्जेक्ट जागी आणू शकत नाही. याचं कारण काय, ओ प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स पॉसिबल नाही, कारण रुल्स ऑफ डिस्ट्रीब्युशनचं व्हायोलेशन होतोय. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला आय प्रपोजिशन एक्झाम मध्ये देण्यात येईल आणि सांगण्यात येईल की कॉन्ट्रापॉझिटिव्ह करा, फक्त आन्सर लिहून ठेवायचं, नॉट पॉसिबल. आता या शेवटचा प्रकार, सम एस इज नॉट पी.
इकडे पण तेच करायचंय. सुरुवातीला प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्ट करा, म्हणजेच काय, ओ प्रपोजिशनचं होईल आय प्रपोजिशन किंवा पर्टिक्युलर निगेटिव्ह होईल पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह, जेणेकरून त्या वाक्याची क्वालिटी चेंज होईल. आता लक्षात घ्या, ओ प्रपोजिशन निगेटिव्ह आहे, तुम्ही कोणत्या शब्दावरून ओळखलंय, तर ते ओळखलंय नॉट वरून. म्हणजेच काय, नॉट हा काम करतोय निगेशनचं. त्यामुळे जर पर्टिक्युलर निगेटिव्हचा पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह करायचा असेल तर फक्त नॉट काढून टाकायचा आहे आणि प्रेडिकेटच्या सुरुवातीला नॉन ऍड करायचंय. कारण काय, आपण इकडे प्रेडिकेटला कॉन्ट्राडिक्ट करतोय. त्यामुळे ओ प्रपोजिशन होतं सम एस इज नॉट पी, ज्याचा ऑब्वर्स बनलाय आय प्रपोजिशन सम एस इज नॉन पी. नॉट काढून टाकण्याचं कारण वाक्य अफर्मेटिव्ह करणं आणि नॉन ऍड करण्याचं कारण प्रेडिकेटला कॉन्ट्राडिक्ट करणं. आता तुम्हाला कॉन्ट्राडिक्टरी प्रेडिकेट तर मिळालंय, पण त्याला आपल्याला सब्जेक्ट जागी आणायचंय. म्हणून काय करायचंय, आय प्रपोजिशनचा करायचंय कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स बनेल सम नॉन पी इज एस. आय प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स आय प्रपोजिशन राहतो. याचं कारण काय, आय प्रपोजिशन काही डिस्ट्रीब्यूट करत नाही, त्यामुळे कॉन्व्हर्स करताना पण असाच ऑप्शन चूज केला जो कोणताही डिस्ट्रीब्युशन करणार नाही. आता एक काम झालं, कॉन्ट्राडिक्टरी प्रेडिकेट सब्जेक्ट जागी आला, राहिलंय काय, फक्त एस. फुल कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय, दोन्ही टर्म कॉन्ट्राडिक्टरी असणं. म्हणजे आता आपल्याला फक्त एस ला कॉन्ट्राडिक्ट करायचं होतं, म्हणून काय केलं आपण, आय प्रपोजिशनचा पुन्हा एकदा ऑब्वर्स केला जो म्हणला ओ प्रपोजिशन. कारण काय, जर पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह वाक्य असेल तर त्याचा ऑब्वर्स बनतो पर्टिक्युलर निगेटिव्ह. म्हणजेच काय, सम एस इज पी असेल त्या ठिकाणी फक्त सम एस इज नॉट पी करा की तुमचं काम झालं. म्हणून आपण काय केलं, आय प्रपोजिशनचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह केला, म्हणजेच कॉन्व्हर्स ऑब्वर्स केला, तो बनला ओ प्रपोजिशन सम नॉन पी इज नॉट नॉन एस. आता इकडे लक्षात घ्या, नॉट काय ऍड केलाय, तर वाक्य होतं अफर्मेटिव्ह, ऑब्वर्स बनेल निगेटिव्ह. तो निगेशन दाखवण्यासाठी आपण नॉट ऍड केलाय, प्लस नॉन काय ऍड केलाय, तर आपल्या सब्जेक्टला कॉन्ट्राडिक्ट करायचं होतं. ओके, तर आपण समरी बघितली होती कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय. आता आपण पुढच्या पार्टकडे जाऊया. नेक्स्ट पार्ट आहे इनव्हर्स. आता इनव्हर्स म्हणजे काय ते बघा. Inverse is a process of inference in which subject of inferred proposition is contradictory of the original subject. The predicate may be same or contradictory of original predicate. म्हणजे इन शॉर्ट काय सांगतायत बघा, नवीन जे काही वाक्य येणार आहे त्यात जो काही सब्जेक्ट आहे किंवा इन्फरन्सचे जे काही तुम्ही प्रपोजिशन बनवणार आहात त्यात जो काही सब्जेक्ट आहे त्याने ओरिजिनल सब्जेक्टला कॉन्ट्राडिक्ट केलं पाहिजे. प्लस जे काही वाक्याचे प्रेडिकेट आहे ते मे बी और मे नॉट बी कॉन्ट्राडिक्टरी असेल. म्हणजे लक्षात घ्या, इनव्हर्सचे पण दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे कॉन्ट्राडिक्टरी एस आणि नुसता पी किंवा फक्त पी म्हणूया. आणि फुल इनव्हर्स म्हणजे काय, कॉन्ट्राडिक्टरी एस आणि कॉन्ट्राडिक्टरी पी. म्हणजे इकडे तुम्हाला काय करायचंय, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आहेत त्यांना तुम्हाला कॉन्ट्राडिक्ट करायचंय, प्लस त्यांना मूळ जागी आणायचं आहे. म्हणजे ऑल मेन आर वाईज असेल तर याचा कॉन्ट्राडिक्टरी जर दोन्ही करायचे असतील तर वाईज आणि मेन यांची जागा बदलत राहतात, बरोबर आहे. मग ऍट दी एंड तुम्हाला काय करायचंय, इन्व्हर्स करायचंय, म्हणजे त्यांना त्यांच्या मूळ जागी आणायचंय. जेणेकरून काय होईल, ओरिजिनल सब्जेक्ट असेल त्याला कॉन्ट्राडिक्ट करेल कॉन्ट्राडिक्टरी सब्जेक्ट, ओरिजिनल प्रेडिकेट असेल त्याला कॉन्ट्राडिक्ट करेल कॉन्ट्राडिक्टरी प्रेडिकेट. म्हणजे इन शॉर्ट, या पूर्वीच्या साइडमध्ये आपण काय बघितलं होतं, एसपी असतो, यामध्ये पी आणि एस दोघांनाही कॉन्ट्राडिक्ट करताना आपल्याला फायनल रिझल्ट काय मिळत होता, फुल कॉन्ट्रापॉझिटिव्ह बघा, कॉन्ट्राडिक्टरी पी आणि कॉन्ट्राडिक्टरी एस, बरोबर आहे. हे जे काही कॉन्ट्राडिक्टरी पी आणि कॉन्ट्राडिक्टरी एस आहे यांनाच मूळ जागी आणणं म्हणजे इन्व्हर्स करणं. म्हणजे इन शॉर्ट आपण काय करणार आहोत, जे काही कॉन्ट्रापॉझिटिव्ह साठी फॉलो केलं तेच ऍज इट इज फॉलो करायचंय आणि त्यानंतर फक्त लास्ट स्टेप करायचे कॉन्व्हर्स. म्हणजे काय, कॉन्ट्राडिक्टरी पी कॉन्ट्राडिक्टरी एस जे काही आहे किंवा पीएस जे काही कॉन्ट्राडिक्टरी फॉर्म मिळतोय ते ओरिजिनल जागी येतील आणि पुन्हा एकदा एसपीच्या फॉर्म मध्ये येतील. आता एक एक्झाम्पल घेऊया कशा प्रकारे करायचे. तर बघा, आता हे इन्व्हर्स म्हणजे काय सांगतायत, तर पहिलं वाक्य असेल जे काही तुमचं इन्फर्ट प्रपोजिशन असेल त्या ठिकाणी त्या वाक्याच्या सब्जेक्टने ओरिजिनल सब्जेक्टला कॉन्ट्राडिक्ट केलं पाहिजे. म्हणजे ओरिजिनल सब्जेक्ट जर मेन असेल तर तुमच्या कन्क्लुजनचा सब्जेक्ट आला पाहिजे नॉन मेन. व्हाईट असेल नॉन व्हाईट. येते गोष्ट लक्षात. दुसरी गोष्ट सांगतायत काय, प्रेडिकेट असेल ते मे और मे नॉट बी कॉन्ट्राडिक्टरी ऑफ ओरिजिनल प्रेडिकेट. म्हणजे काय, ओरिजिनल वाक्यात एसपी मध्ये जर पी असेल तर तुमच्या इनव्हर्स मध्ये तो पी येऊ शकतो नॉन पी किंवा फक्त पी. आता हे कसं करायचं बघा, तर सेम स्टेप फॉलो करायचे आहेत. वाक्य असेल एसपी तर फर्स्ट स्टेप असेल प्रेडिकेटला कॉन्ट्राडिक्ट करणं. कारण काय, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट दोन्ही कॉन्ट्राडिक्टरी आपल्याला लागणारच आहेत. म्हणून फर्स्ट स्टेप केली आपण, एसपीचा ऑब्वर्स केला, एस कॉन्ट्राडिक्टरी पी, एक काम झालंय. आता आपल्याला पी ची जागा बदलावी लागणार आहे. याचं कारण लक्षात घ्या, ऑब्वर्स हा फक्त प्रेडिकेटच्या जागी जी टर्म आहे त्याचाच होतो. त्यामुळे आपल्याला जर एस कॉन्ट्राडिक्ट करायचा असेल तर एस ला आता पी ची जागी आणलं पाहिजे. मग जागा बदलायचं काम कोण करतो, तर तो करतो कॉन्व्हर्स. मग आपण कॉन्व्हर्स केला, मग आपल्याला मिळतोय कॉन्ट्राडिक्टरी पी आणि एस. इथपर्यंतच्या स्टेप ह्या सेम आहेत ज्या आपण कॉन्ट्रापॉझिटिव्हच्या वेळी केल्या होत्या. आता तुम्हाला एस मिळालाय, आता एस ला पण तुम्हाला कॉन्ट्राडिक्ट करायचंय. म्हणजे काय करायचंय, कॉन्ट्राडिक्टरी पी आणि एस आहे याचा ऑब्वर्स करायचंय. ऑब्वर्स केल्यामुळे काय होईल, तुम्हाला एक नवीन वाक्य मिळेल, कॉन्ट्राडिक्टरी पी आणि कॉन्ट्राडिक्टरी एस. एक काम झालं.
आता इनव्हर्स काय म्हणतोय बघा, आम्हाला हे एसपी ओरिजिनल जागी जसे होते तसेच पाहिजे, फक्त ते कॉन्ट्राडिक्टरी पाहिजेत. मग काय करायचंय, ऑब्व्हर्सची स्टेप बघा, कॉन्ट्राडिक्टरी पी डॅश कॉन्ट्राडिक्टरी एस, किंवा पीच्या डोक्यावर एक रेष आहे आणि एसच्या डोक्यावर एक रेष आहे. ज्यांना समजून नसेल मी कितपर्यंत पोहोचलोय त्यांच्यासाठी. मग हे जे काही पीएस आहे त्यांना मूळ जागी आणायचंय. मग सब्जेक्ट आणि प्रेडिकेटची जागा बदलायचं काम कोण करतोय, तर तो करतोय कॉन्व्हर्स. तीच गोष्ट इकडे करायची आहे. मग आपल्याला मिळतोय कॉन्ट्राडिक्टरी एस आणि कॉन्ट्राडिक्टरी पी. एक काम झालंय, आपल्याला फुल इनव्हर्स मिळालेला आहे. कॉन्ट्राडिक्टरी एस कॉन्ट्राडिक्टरी पी, आणि इकडे पण बघा सेकंड लास्ट स्टेपला कॉन्ट्राडिक्टरी एस आणि कॉन्ट्राडिक्टरी पी. पण पार्शियल इनव्हर्स पण पाहिजे. पार्शियल इनव्हर्स काय म्हणतोय, मला फक्त कॉन्ट्राडिक्टरी सब्जेक्ट हवा, प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्टरी नको. पण आपल्याकडे काय झालंय, प्रेडिकेट पण कॉन्ट्राडिक्टरी झालंय. मग कॉन्ट्राडिक्शन काढायचं कसं, लक्षात घ्या, एखादी टर्म कॉन्ट्राडिक्ट करायचं काम जसं ऑब्व्हर्स करतो त्याच प्रकारे एखादी कॉन्ट्राडिक्टरी टर्म ही पुन्हा एकदा ओरिजिनल फॉर्म मध्ये आणायचं काम पण ऑब्व्हर्सच करणार आहे. कारण लक्षात घ्या, ज्यावेळी आपण म्हणतो ए ला अपोजिट आहे नॉन ए, त्याच वेळी एक गोष्ट लक्षात घ्यायची, कॉन्व्हर्सली नॉन ए ला अपोज करणार आहे ए. व्हाईटच्या अगेन्स्ट जसा नॉन व्हाईट आहे त्याचप्रमाणे नॉन व्हाईटच्या अगेन्स्ट व्हाईट आहे. तीच गोष्ट होते, जर एखादं वाक्य ओरिजिनली कॉन्ट्राडिक्टरी असेल आणि जर तुम्ही त्याचा ऑब्व्हर्स केला असेल तर अशा वेळी ते कॉन्ट्राडिक्शन निघून जाईल. कारण काय, ज्या प्रकारे एखाद्या टर्मला नॉन प्रिफिक्स लावलेली टर्म अपोज करते त्याच प्रकारे नॉन प्रिफिक्स लावलेल्या टर्मला ओरिजिनल टर्म म्हणजे विदाउट नॉन टर्म अपोज करणार आहे. आता एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. फर्स्ट पार्ट आहे इनव्हर्स ऑफ ए प्रपोजिशन. इकडे काय करायचं सांगतोय, जे कॉन्ट्रा पॉझिटिव्हला केलं फुल कॉन्ट्रा पॉझिटिव्ह पर्यंत तेच करायचं आहे. नंतर फक्त जागा बदलायच्या, टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त मेथड काय, कशा प्रकारे वाक्य सॉल्व्ह करतोय हे समजून घ्या. ह्या गोष्टी पाठ करायला जाऊ नका. ज्या प्रकारे तुम्ही मॅथ सॉल्व्ह मध्ये जे काही असेल, जे काही प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करत होता, तीच गोष्ट इकडे करायची, फक्त समजून घ्या. वाक्य आहे ऑल सिटीजन्स आर रेसिडेंट. आपल्याला काय पाहिजे, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट दोन्ही कॉन्ट्राडिक्टरी पाहिजे. मग लक्षात घ्या, ऑब्व्हर्स काय करतोय, प्रेडिकेटच्या जे काही आहे त्याला कॉन्ट्राडिक्ट करतोय. मग ऑल सिटीजन्स आर रेसिडेंट मध्ये आपल्याला फर्स्ट स्टेप घ्यायचे, रेसिडेंट्सला कॉन्ट्राडिक्टरी करणं. म्हणजेच काय करायचंय, ए प्रपोजिशनचा ऑब्व्हर्स करायचा आहे ई प्रपोजिशन. आता ए चा ई काय झालाय यापूर्वी पण सांगितलंय, पुन्हा एकदा सांगतो. ऑब्व्हर्स करताना आपल्याला वाक्याची क्वालिटी बदलता येते, क्वांटिटी बदलता येत नाही. युनिव्हर्सल असेल तर युनिव्हर्सलच ठेवा, पर्टिक्युलर असेल तर पर्टिक्युलर ठेवा. प्लस जो काही वाक्यामध्ये प्रेडिकेटची जागी असेल त्याच्या सुरुवातीला नॉन हे प्रिफिक्स ऍड करावं लागतं. म्हणून युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह असेल ऑल एसएसपी तर याची क्वालिटी बदलायची म्हणजे होईल युनिव्हर्सल निगेटिव्ह नो एसएसपी. ऑल काढून टाका, नो ऍड करा, एक काम झालं. दुसरी स्टेप असेल जो काही प्रेडिकेट आहे त्या सुरुवातीला नॉन ऍड करा. म्हणजे बघा, ऑल सिटीजन्स आर रेसिडेंट मध्ये प्रेडिकेट आहे रेसिडेंट्स, त्या सुरुवातीला नॉन ऍड करा. मग आपल्याला ऑब्व्हर्स मिळालाय नो सिटीजन्स आर नॉन रेसिडेंट्स, नो सिटीजन्स आर नॉन रेसिडेंट्स. एक काम झालंय. आता काय करायचंय, तुम्हाला सिटीजनला पण कॉन्ट्राडिक्ट करायचे. कारण काय, कॉन्ट्रापॉझिटिव्ह असू दे, इनव्हर्स असू दे, सब्जेक्ट प्रेडिकेट दोघेही कॉन्ट्राडिक्टरी लागतात. पण ऑब्व्हर्स काय करतोय, प्रेडिकेटच्या जे काय त्यालाच कॉन्ट्राडिक्ट करतोय. त्यामुळे काय करावं लागेल, आपल्याला सब्जेक्टची जागा बदलावी लागेल. जागा बदलायचं काम कोण करणार आहे, तर तो कोण आहे, कॉन्व्हर्स. म्हणून काय करायचंय, ई प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स बनवायचा आहे. लक्षात ठेवा, ई प्रपोजिशनचा कॉन्व्हर्सचा ई प्रपोजिशनच राहतो. कारण काय, क्वालिटी मेंटेन करायची, प्लस ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झालंय तरच तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा, झालं नसेल तर करू नका. ई प्रपोजिशन असिग्नोफच्या रूल प्रमाणे बोथ टर्म डिस्ट्रीब्यूट करतोय. म्हणजेच काय, सिटीजन आणि नॉन रेसिडेंट हे ओरिजिनल वाक्यात डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत, त्यामुळेच त्याचा कॉन्व्हर्स करताना पण ते डिस्ट्रीब्यूट झाले पाहिजेत. आणि म्हणूनच ई प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स येईल ई प्रपोजिशनच, आणि तो बनेल नो नॉन रेसिडेंट्स आर सिटीजन्स. आता तुमचं पुढचं काम झालंय, जो काही तुमचा सब्जेक्ट होता तो आता प्रेडिकेटच्या जागी आलेला आहे. म्हणजेच काय, आपण आता सिटीजनला सुद्धा कॉन्ट्राडिक्ट करू शकतो. कॉन्ट्राडिक्ट कसं करायचंय, ऑब्व्हर्स करायचंय. ही स्टेप घ्या. आता नो नॉन रेसिडेंट्स आर सिटीजन मध्ये सिटीजनला कॉन्ट्राडिक्ट करण्यासाठी आपण त्याचा ऑब्व्हर्स करायचा आहे. युनिव्हर्सल निगेटिव्हचा ऑब्व्हर्स काय होईल, तर तो होणार आहे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. कारण पुन्हा एकदा तेच, युनिव्हर्सल क्वांटिटी मेंटेन झाली पाहिजे पण क्वालिटी चेंज झाली पाहिजे. नो एसएसपी जे काही वाक्य असेल तो फॉर्म कम्पेअर करा. युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह म्हणजे ऑल एसएसपी, फरक आहे फक्त ऑल आणि नोचा. नो काढून टाकून ऑल ऍड करा, एक स्टेप कंप्लीट झाली. दुसरी गोष्ट असेल, प्रेडिकेटची जागी जे काही असेल, आता तुमच्या समोर सिटीजन्स आहे त्याला तुम्ही नॉन ऍड करा. कारण काय, त्याला कॉन्ट्राडिक्ट करण्यासाठी आपण एवढा सगळा व्याप करतोय. तर आपल्याला नवीन वाक्य मिळतंय, ए प्रपोजिशन ऑल नॉन रेसिडेंट्स आर नॉन सिटीजन्स. आता पुढे बघा, रेसिडेंट आणि सिटीजन हे दोन्ही गोष्टी कॉन्ट्राडिक्टरी झालेल्या आहेत. पण ओरिजिनल वाक्यात सब्जेक्ट काय होता, सिटीजन. आता ऑब्व्हर्स मध्ये सब्जेक्ट काय, रेसिडेंट. तसंच बघा, ओरिजिनल वाक्यात प्रेडिकेट काय होतं, रेसिडेंट. आणि आता आपल्याकडे प्रेडिकेट काय झालंय, नॉन सिटीजन. पण इनव्हर्स काय म्हणतोय, मला सब्जेक्ट प्रेडिकेट मूळ जागीच पाहिजे. त्यामुळे काय करायचंय,
रेसिडेंट आणि सिटीजन जे काही कॉन्ट्राडिक्टरी झाले त्यांच्या आता जागा बदलायच्या आहेत. जागा बदलणं म्हणजेच कॉन्व्हर्स करणं. म्हणून आपण काय करायचंय, ए प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स करायचा आहे. लक्षात ठेवा, ए प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स नेहमी आय प्रपोजिशन होतो. याचं कारण काय, तर रूल ऑफ डिस्ट्रीब्युशन. कॉन्व्हर्स मध्ये कोणतीही टर्म ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झाली नसेल तर तुम्ही त्याच्या कॉन्व्हर्स मध्ये ती डिस्ट्रीब्यूट करू शकत नाही. ए प्रपोजिशन प्रत्येक वेळी सब्जेक्टच्या जागी जे काय आहे ते डिस्ट्रीब्यूट करतं. पण कॉन्व्हर्स मध्ये एसपीचं पीएस होतं. म्हणजेच काय, जी टर्म डिस्ट्रीब्यूट झाली नाही ती आता जर ए प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स ए प्रपोजिशनच ठेवला डिस्ट्रीब्यूट होऊ शकते. मग ही फॉल्स टाळण्यासाठी आपण काय केलं, एक अफर्मेटिव्ह ऑप्शन शोधला तो दोघांनाही डिस्ट्रीब्यूट करत नाही किंवा काहीच डिस्ट्रीब्यूट करत नाही, तो होता आय प्रपोजिशन. म्हणून आपल्याला कॉन्व्हर्स मिळाला. ऑल नॉन रेसिडेंट्स आर नॉन सिटीजनचा कॉन्व्हर्स बनेल सम नॉन सिटीजन्स आर नॉन रेसिडेंट्स. एक काम झालं. आता बघा, हा जो काय आपल्याला मिळाला तो फुल इनव्हर्स आहे. कारण काय, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट दोघेही कॉन्ट्राडिक्टरी आहेत, नॉनने सुरुवात झालेली आहे. पण पार्शियल इनव्हर्स काय म्हणतोय, मला फक्त सब्जेक्ट कॉन्ट्राडिक्टरी आहे, प्रेडिकेट नकोय. तुम्ही थोडं जास्त काम केलंय. मग आता काय करायचंय, प्रेडिकेटचं कॉन्ट्राडिक्शन कसं काढायचं, तर लक्षात घ्या, ज्या प्रकारे एखादी टर्म कॉन्ट्राडिक्ट करण्याचं काम ऑब्झर्व करतो त्याच प्रकारे ते कॉन्ट्राडिक्शन काढून टाकण्याचं काम पण ऑब्झर्वच करतो. कारण काय, ज्या प्रकारे रेसिडेंट टर्मचं कॉन्ट्राडिक्शन असेल नॉन रेसिडेंट, त्याच प्रकारे नॉन रेसिडेंटचं कॉन्ट्राडिक्शन असेल ओरिजिनल रेसिडेंट. म्हणून काय होणार आहे, हे जे काय कॉन्व्हर्स करून जे काही प्रपोजिशन मिळालंय त्यामध्ये रेसिडेंटच्या सुरुवातीला जो काही नॉन आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. आणि म्हणूनच या आय प्रपोजिशनचा आपल्याला ऑब्झर्व करावा लागेल. मग ऑब्झर्व करताना काय करायचंय, वाक्याची क्वालिटी चेंज करायची, क्वांटिटी मेंटेन करायची, प्लस नॉन असेल तर तो काढून टाकायचा आणि नसेल तर ऍड करायचा. म्हणून आपण काय केलं, सम नॉन सिटीजन्स आर नॉन रेसिडेंट हे जे काही आय प्रपोजिशन आहे म्हणजे पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह आहे त्याचं बनेल पर्टिक्युलर निगेटिव्ह. म्हणजेच काय, सम एस इज पीचं बनेल सम एस इज नॉट पी. फरक कोणत्या गोष्टीचा आहे, नॉटचा आहे, फक्त नॉट ऍड करा. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, जशी एखादी गोष्ट नॉनने कॉन्ट्राडिक्ट होते त्याचप्रमाणे नॉन असणारी गोष्ट ही नॉन तो काढून टाकला की कॉन्ट्राडिक्ट होते. म्हणून काय करायचंय, नॉन रेसिडेंट मधील नॉन काढून टाकायचा आहे. त्यावेळी आपल्याला मिळतो प्लेन रेसिडेंट्स आणि वाक्य बनतं सम नॉन सिटीजन्स आर नॉट रेसिडेंट्स. काम झालंय. पुन्हा एकदा सांगतोय आपण काय केलंय ते, इनव्हर्स करताना रिक्वायरमेंट आहेत सब्जेक्ट आणि प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्टरी असणं, फक्त ते त्यांच्या मूळ जागी असले पाहिजे. जे मूळ जागी कॉन्ट्राडिक्टरी करताना राहत नाही. म्हणून आपण काय केलं, सुरुवातीला प्रेडिकेटच्या जागी जे काही असतं तेच नेहमी कॉन्ट्राडिक्ट होतं. म्हणून काय केलं, ओरिजिनल वाक्याचं जे काही प्रेडिकेट आहे ते कॉन्ट्राडिक्ट करून घेतलं. एक काम झालं. आता आपल्याला सब्जेक्टला पण कॉन्ट्राडिक्टरी बनवायचं होतं पण तो होऊ शकत नाही कारण तो सब्जेक्टच्या जागी आहे. मग जागा तर बदलली पाहिजे. म्हणून आपण काय केलं, जे काय वाक्य मिळालं त्याचा कॉन्व्हर्स केला आणि जागा बदलून घेतल्या. आता आपल्या ओरिजिनल वाक्यातला सब्जेक्ट सिटीजन हा प्रेडिकेट बनलेला होता. आता आपण त्याला कॉन्ट्राडिक्ट करू शकतो. कॉन्ट्राडिक्ट कसं करायचं, ऑब्झर्व करून घेतला. आता आपल्याला सब्जेक्ट प्रेडिकेट दोन्ही टर्मचे कॉन्ट्राडिक्टरी व्हर्जन मिळालेल्या होत्या, म्हणजे नॉन प्रिफिक्स वाल्या व्हर्जन मिळालेल्या होत्या. फक्त झालं होतं काय, एसपीचं झालं होतं पीएस. मग त्यांना आता परत मूळ जागी आणलं पाहिजे. मग सब्जेक्ट प्रेडिकेटची जागा बदलायचं काम कोण करतोय, तर तो करतोय फक्त कॉन्व्हर्स. मग काय केलं, जे काय वाक्य मिळालं ज्यामध्ये सब्जेक्ट प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्टरी होते त्यांचा कॉन्व्हर्स केला आणि सिटीजनच्या जागी सिटीजन आला, रेसिडेंटच्या जागी रेसिडेंट आला, फक्त ते कॉन्ट्राडिक्टरी होते. याला आपण म्हटलं फुल इनव्हर्स. पण पार्शियल इनव्हर्स म्हणतोय काय, मला दोन्ही कॉन्ट्राडिक्टरी नको आहेत, मला फक्त सब्जेक्टच कॉन्ट्राडिक्टरी हवाय. म्हणजे काय, प्रेडिकेटच्या जागी जे काही ऍडिशनल कॉन्ट्राडिक्शन झालंय जे पार्शियल इनव्हर्सला नको आहे ते काढून टाकायचंय. म्हणून आपण काय केलं, ऑब्झर्व केलं. कारण एखादी गोष्ट जशी कॉन्ट्राडिक्ट करण्याचं काम ऑब्झर्व करतो त्याचप्रमाणे ते कॉन्ट्राडिक्शन रिमूव्ह करण्याचं काम ऑब्झर्वच करणार आहे. लास्ट स्टेपला आपण काय केलं, त्या दोघांचा ऑब्झर्व केला आणि आपलं काम संपलं. लक्षात आलंय का, ए प्रपोजिशनचं आपण काय केलंय ते, पहिल्यांदा सब्जेक्ट आणि प्रेडिकेट दोन्ही टर्म या कॉन्ट्राडिक्ट केल्या. फक्त या प्रोसिजर मध्ये त्यांची जागा बदलली. त्यांना मूळ जागी आणण्यासाठी जो काही रिझल्ट मिळाला ज्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्टरी होते त्यांचा फक्त कॉन्व्हर्स केलाय आणि फुल इनव्हर्स मिळालाय. त्यांचं जे काही ऍडिशनल कॉन्ट्राडिक्शन होतं जे प्रेडिकेटचं पार्शियल इनव्हर्सला नको होतं ते काढून टाकण्यासाठी पुन्हा एकदा ऑब्झर्व केलाय. हा भाग समजलाय का, इनव्हर्सचा ए प्रपोजिशनचा भाग क्लिअर झालाय का? क्लिअर झाला असेल तर मेसेज करा. क्लिअर झाला असेल तर मेसेज करा आणि झाला नसेल तरी पण सांगा. पुन्हा एकदा सांगतो स्टार्ट टू एंड काय झालंय ते नक्की, कारण तुम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे. क्लिअर झालाय का? झालं नसेल तरी पण सांगा. ओके, पुन्हा एकदा सांगतो, मागे जाऊया. तर इनव्हर्स म्हणजे काय तर बघा, सब्जेक्ट ऑफ इन्फर्ड प्रपोजिशन इज कॉन्ट्राडिक्टरी ऑफ द ओरिजिनल सब्जेक्ट. म्हणजे काय, जर वाक्य असेल एस पी तर सब्जेक्ट असेल कॉन्ट्राडिक्टरी एस तुमच्या इन्फर्ड किंवा कन्क्लुजनचा.
दुसरं वाक्य काय म्हणतंय, प्रेडिकेट मे बी सेम ऑर कॉन्ट्राडिक्टरी ऑफ ओरिजिनल प्रेडिकेट. याचा अर्थ काय, प्रेडिकेटचे दोन व्हर्जन मिळत आहेत, एक असेल कॉन्ट्राडिक्टरी, एक असेल कॉन्ट्राडिक्टरी नसणारी. म्हणजे लक्षात घ्या, जर वाक्य असेल एसपी तर इन्व्हर्स करणं म्हणजे काय, पार्शियल इन्व्हर्स मध्ये असेल फक्त सब्जेक्ट कॉन्ट्राडिक्टरी जागा न बदलता. म्हणून म्हटलं होतं की ऑल स्टुडंट्स आर क्लेवर अशा प्रकारचं वाक्य असेल तर या ठिकाणी पार्शियल इन्व्हर्स काय बनेल, ऑल नॉन स्टुडंट्स आर क्लेवर. म्हणजे काय, फक्त सब्जेक्ट कॉन्ट्राडिक्ट करा, जागा बदलू नका. फुल इन्व्हर्स काय म्हणतोय, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट दोघेही कॉन्ट्राडिक्ट करा, फक्त जागा बदलू नका. मग ऑल स्टुडंट्स आर क्लेवर असेल तर त्याचा फुल इन्व्हर्स बनू शकेल ऑल नॉन स्टुडंट्स आर नॉन क्लेवर. इकडे मी काय केलंय, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आहे तसेच ठेवले, फक्त त्यांच्या सुरुवातीला नॉन ऍड केलेलं आहे. यालाच म्हणायचं इन्व्हर्स, ज्या ठिकाणी ओरिजिनल वाक्यात सब्जेक्ट प्रेडिकेट आहेत तसेच इन्व्हर्स मध्ये राहतात. फक्त काही वेळा फक्त सब्जेक्ट कॉन्ट्राडिक्टरी असतो तर काही वेळा सब्जेक्ट आणि प्रेडिकेट दोघेही कॉन्ट्राडिक्टरी असतात. आता नेक्स्ट स्टेप होती, सब्जेक्ट आणि प्रेडिकेटला कॉन्ट्राडिक्टरी बनवायचं कसं. तर आपण काय केलं, कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय, दोघांनाही कॉन्ट्राडिक्ट करणं, फक्त एंड रिझल्ट आला की आहे त्याचे सोडून द्या. आणि इकडे काय करायचंय, कॉन्ट्रापॉझिटिव्हचा जो काही रिझल्ट आहे त्यांना पुन्हा एकदा मूळ जागी आणण्याचं काम करायचं आहे. म्हणून आपण काय केलं, कॉन्ट्रापॉझिटिव्हची जी काही प्रोसिजर होती ती ऍज इट इज फॉलो केली. म्हणजे बघा, एसपी असेल त्याचा ऑब्व्हर्स केला म्हणजे काय केलं, सुरुवातीला प्रेडिकेट जे काही आहे ते कॉन्ट्राडिक्ट करून घेतलं, एक काम झालं. आता तुम्हाला सब्जेक्ट पण कॉन्ट्राडिक्टरी हवाय, पण सब्जेक्ट हा सब्जेक्टच्या जागी असल्यामुळे म्हणजे उपकुलाच्या आधी आल्यामुळे त्याचं कॉन्ट्राडिक्शन करता येत नाही. ऑब्व्हर्स फक्त प्रेडिकेटच्या जागी जे काय आहे त्याच कॉन्ट्राडिक्शन करतो. म्हणून आपण काय केलं, एसपीचं पीएस केलं किंवा कॉन्ट्राडिक्टरी पी आणि एस केलं. कारण काय, सब्जेक्टला आपल्याला प्रेडिकेटच्या जागी आणायचं होतं जेणेकरून त्याला पण कॉन्ट्राडिक्ट करता येईल. म्हणून आपण काय केलं, ऑब्व्हर्सचा केला कॉन्व्हर्स, कॉन्ट्राडिक्टरी पी एस, एक काम झालं. आता जो काही आपला सब्जेक्ट आलेला आहे नवीन जागी, आता तो नवीन जागी आलाय म्हणूनच त्याला आपण कॉन्ट्राडिक्ट करू शकतो. म्हणून काय करायचंय, कॉन्ट्राडिक्टरी पी आणि एस याचा आपण ऑब्व्हर्स करायचंय. आता तुम्हाला पी आणि एस दोघेही कॉन्ट्राडिक्टरी मिळतात, पण इन्व्हर्सची रिक्वायरमेंट काय आहे, इन्व्हर्स म्हणतोय दोघेही मला मूळ जागीच पाहिजे, पण इकडे आहेत का, इकडे ते पी आणि एसच्या फॉर्म मध्ये आहेत. त्यांना मूळ जागी आणणं म्हणजे काय करायचंय, पी आणि एस ची जागा बदलायची. जागा बदलायचं काम कोण करतोय, तर तो करतोय कॉन्व्हर्स. मग आपल्याला मिळाले कॉन्ट्राडिक्टरी एस कॉन्ट्राडिक्टरी पी, म्हणजे आपला फुल इन्व्हर्स कंप्लीट झालाय. पण बघा, पार्शियल इन्व्हर्स काय म्हणतोय, मला फक्त सब्जेक्ट कॉन्ट्राडिक्टरी पाहिजे, प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्टरी नको, बरोबर आहे. पण इकडे झालंय काय, कॉन्ट्राडिक्टरी एस कॉन्ट्राडिक्टरी पी. मग पीचं कॉन्ट्राडिक्शन कसं काढायचं, तर लक्षात घ्या, अशा वेळी तुमच्या मदतीला ऑब्व्हर्स येणार आहे. कारण एखादी गोष्ट जशी ऑब्व्हर्स कॉन्ट्राडिक्ट करतो त्याच प्रकारे एखादी कॉन्ट्राडिक्टरी गोष्ट नॉर्मल करायचं काम पण ऑब्व्हर्स करतोय. कारण बघा, जर मी म्हणतोय एखादी गोष्ट ग्रीन आहे त्याला कॉन्ट्राडिक्ट कोण करेल, नॉन ग्रीन करेल, बरोबर आहे. पण नॉन ग्रीनला कॉन्ट्राडिक्ट कोण करणार आहे, ओरिजिनल टर्म ग्रीन करणार आहे. ज्यावेळी मी म्हणतोय राईटच्या अपोजिट लेफ्ट आहे त्यावेळी लक्षात ठेवायचे लेफ्टच्या अपोजिट पण राईट असणार आहे. तोच रूल कॉन्ट्राडिक्शनला ऍप्लिकेबल होतो. जर एखादी टर्म असेल बी आणि नॉन बी, बी ला जर अपोज करतोय नॉन बी, त्याच मी लक्षात घ्यायचंय नॉन बी ला पण अपोज करणार आहे बी. म्हणजे काय, प्रेडिकेट जर असेल नॉन पी तर त्याला कॉन्ट्राडिक्ट कोण करेल, फक्त पी. म्हणजेच ऍडिशनल कॉन्ट्राडिक्शन काढून टाकण्यासाठी पण आपण ऑब्व्हर्सचाच वापर करतो. तीच मेथड आपण वापरली ए प्रपोजिशनला. वाक्य होतं ऑल सिटीजन्स आर रेसिडेंट, म्हणजे काय, प्रेडिकेट काय होतं, रेसिडेंट. आपण काय केलं, सुरुवातीला प्रेडिकेट जागी जे काही आयतं मिळालंय त्याला कॉन्ट्राडिक्ट करून घेऊया. म्हणून आपण काय केलं, ए प्रपोजिशनचा ऑब्व्हर्स केला ई प्रपोजिशन, ज्या ठिकाणी रेसिडेंट कॉन्ट्राडिक्टरी बनलेला होता, कारण काय ऑब्व्हर्स केला. आता रेसिडेंट तर कॉन्ट्राडिक्टरी झाला, पण सिटीजनचं काय, तो पण कॉन्ट्राडिक्टरी हवाय. पण लक्षात घ्या, जोपर्यंत एखादी टर्म प्रेडिकेटची जागी येत नाही तोपर्यंत त्याचा आपल्याला ऑब्व्हर्स करता येत नाही. तेव्हा काय करावं लागेल, सिटीजनची जागा बदलावी लागेल. जागा कोण बदलणार, कॉन्व्हर्स. पण आपण काय केलं, ई प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स केला. पुन्हा एकदा ई प्रपोजिशन, कारण बऱ्याचदा सांगून झालेलं आहे. आता आपला जो काही सिटीजन आहे तो आपल्याला हव्याच्या जागी म्हणजे प्रेडिकेटच्या जागी आलेला होता. आता आपण सिटीजनला कॉन्ट्राडिक्ट करूया. म्हणजे काय करायचंय, जे काय वाक्य मिळालंय त्याचा ऑब्व्हर्स करायचंय. त्यामुळे आपल्याला आता नॉन रेसिडेंट आणि नॉन सिटीजन मिळाले. पण एक काम करा, ओरिजिनल वाक्य बघा, गिवन बघा आणि ऑब्व्हर्स बघा. एक गोष्ट लक्षात येईल, गिवन म्हणजे ओरिजिनल वाक्यात सब्जेक्ट होता सिटीजन, जो इकडे ऑब्व्हर्स मध्ये झालाय नॉन रेसिडेंट. तसंच ओरिजिनल वाक्यात प्रेडिकेट होतं रेसिडेंट, म्हणजे गिवन मध्ये प्रेडिकेट होतं रेसिडेंट, जे ऑब्व्हर्स मध्ये नॉन सिटीजन झालंय. पण इन्व्हर्स काय म्हणतं, यानं मूळ जागी आणलं पाहिजे. मग जागा बदलायचं काम कोण करणार आहे, कॉन्व्हर्स करणार आहे. मी पुन्हा एकदा कॉन्व्हर्स केला आणि आपल्याला मिळालं सम नॉन सिटीजन्स आर नॉन रेसिडेंट. आता बघा, ओरिजिनल वाक्यात सब्जेक्ट सिटीजन, कॉन्व्हर्स मध्ये पण सब्जेक्ट सिटीजन. ओरिजिनल वाक्यात प्रेडिकेट रेसिडेंट, कॉन्व्हर्स मध्ये पण प्रेडिकेट रेसिडेंट, आणि दोघांच्या सुरुवातीला नॉन. म्हणजे काय, तर या गोष्टी आता कॉन्ट्राडिक्टरी टर्म बनलेल्या आहेत. इकडे तुमचा फुल इन्व्हर्स झाला. पण पार्शियल इन्व्हर्स काय म्हणतोय, मला फक्त सब्जेक्टच कॉन्ट्राडिक्टरी हवाय.
म्हणजे काय करायचंय, प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्टरी नको हे आपण अज्युम करायचं आणि प्रेडिकेटचं कॉन्ट्राडिक्शन काढायचंय. लक्षात ठेवायचंय जसे एखाद्या टर्मला ए ला कॉन्ट्राडिक्ट करतो नॉन ए, त्याचप्रमाणे नॉन ए ला कॉन्ट्राडिक्ट करणार आहे ओरिजिनल ए. म्हणजेच काय, ज्यावेळी आपण ऑब्झर्व करताना ती गोष्ट कॉन्ट्राडिक्ट करायला म्हणतो तेव्हा कॉन्ट्राडिक्शन साठी जसं आपण नॉन ऍड करतो. पण जर एखाद्या गोष्टीत ओरिजिनली जर नॉन असेल तर नॉन नॉन आणि ती गोष्ट येईल का, नॉन नॉन रेसिडेंट येईल का, येणार नाही. त्यावेळी फक्त ज्या गोष्टीने ओरिजिनल त्या गोष्टीत कॉन्ट्राडिक्शन रिप्रेझेंट होत होतं, म्हणजे नॉन सिटीजन मध्ये नॉन या गोष्टीमुळे जे काही कॉन्ट्राडिक्शन रिप्रेझेंट होत होतं ते काढून टाकायचं आणि रेसिडेंट आणायचं. कारण लक्षात घ्या, जसं रेसिडेंटला कॉन्ट्राडिक्ट करतोय नॉन रेसिडेंट, त्याच प्रकारे नॉन रेसिडेंटला कॉन्ट्राडिक्ट करेल आपला रेसिडेंट. अशा प्रकारे आपल्याला लास्ट वाक्य मिळतं की शेवटचं वाक्य मिळत होतं, सम नॉन सिटीजन्स आर नॉट रेसिडेंट. या ठिकाणी फक्त सब्जेक्ट हा नॉन लावल्यामुळे कॉन्ट्राडिक्टरी आहे, प्रेडिकेट हा नॉन काढून टाकल्यामुळे आता कॉन्ट्राडिक्टरी नाही. आणि अशा प्रकारे आपण पार्शियल इन्व्हर्स पण अचीव्ह केलेला आहे. आता क्लिअर झालंय का, नक्की काय केलंय ते समजलं असेल तर मेसेज टाका, पुढच्या पार्टकडे जाऊया. ओके, नेक्स्ट पार्ट आहे इनवर्स ऑफ ई प्रपोजिशन. इकडे पण आता तीच मेथड फॉलो करूया आणि काय होतं ते बघूया. वाक्य आहे नो मेन आर ऑनेस्ट. आपण काय करायचंय, प्रेडिकेटच्या जागी जे काय आलंय त्याला सुरुवातीला कॉन्ट्राडिक्ट करायचं आहे. मग ई प्रपोजिशनचा कॉन्ट्राडिक्ट करण्यासाठी ऑब्झर्व करायचं आहे. मग लक्षात घ्यायचं, ऑब्झर्व करताना काय होणार आहे, युनिव्हर्सल निगेटिव्ह वाक्य असेल तर ते होईल युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. याचं कारण काय, तर वाक्याची फक्त आपल्याला क्वालिटी बदलायची, क्वांटिटी नाही. मग जर युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह युनिव्हर्सल निगेटिव्ह कम्पेअर केलं तर लक्षात येईल फरक आहे फक्त नो आणि ऑलचा. नो काढून टाका आणि ऑल ऍड करा, तेव्हा निगेशन जाईल आणि वाक्य बनेल युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. प्लस आपण काय करायचंय, जे काही प्रेडिकेट आहे ते सुरुवातीला नॉन ऍड करायचंय, कारण काय आपल्याला प्रेडिकेटला कॉन्ट्राडिक्ट करायचं होतं. एक स्टेप कंप्लीट झाली. ई प्रपोजिशनचं ए प्रपोजिशन केलं, ई प्रपोजिशनचा ऑब्झर्व केला, त्यामुळे आपल्याला आता कॉन्ट्राडिक्टरी प्रेडिकेट मिळालेलं आहे. आता काय करायचंय, आपल्याला मेन ही जी काही टर्म आहे जी सब्जेक्टची जागी आहे त्याला सुद्धा कॉन्ट्राडिक्ट करायचं आहे. पण मेन हा सब्जेक्टच्या जागी राहूनच कॉन्ट्राडिक्टरी बनू शकत नाही, त्याला जागा बदलावी लागेल. म्हणजेच मेनला आता प्रेडिकेटच्या जागी आणावं लागेल. जागा कशी बदलायची, जागा बदलण्याचे सोपं काम आहे त्या गोष्टीचा कॉन्व्हर्स करणं. मग आपण काय केलं, ए प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स केला आय प्रपोजिशन, सम नॉन ऑनेस्ट बीइंग्स आर मेन. आता ए चा आय का केला, गोष्ट लक्षात घ्या. ए प्रपोजिशन फक्त सब्जेक्टला डिस्ट्रीब्यूट करत होती, पण जागा बदलल्यानंतर प्रेडिकेटचं पण डिस्ट्रीब्युशन होणार होतं. पण कॉन्व्हर्स काय म्हणतोय, एखादी टर्म ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झाली तरच डिस्ट्रीब्यूट करा, झाली नसेल तर करू नका. अशा प्रकारची पॉलिसी, अशा प्रकारचं फोर्सिबल डिस्ट्रीब्युशन टाळण्यासाठी आपण काय केलं, ए प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स केला आय प्रपोजिशन, ज्यामध्ये कोणतंही डिस्ट्रीब्युशन होत नाही. आता काय झालंय बघा, सम नॉन ऑनेस्ट बीइंग आर मेन मध्ये आपल्याला मेन ज्या जागी हवा होता त्या जागी आलेला आहे. म्हणजेच मेन आता वाक्याचं प्रेडिकेट बनलेलं आहे. ज्यावेळी मेन प्रेडिकेट बनला त्यावेळी आपल्याला एक गोष्ट एनेबल झाली, ती गोष्ट आहे त्या गोष्टीचा किंवा मेनचा ऑब्झर्व करणं म्हणजे कॉन्ट्राडिक्ट करणं. मग आता काय करायचंय, आय प्रपोजिशनचा ऑब्झर्व करायचंय ओ प्रपोजिशन, वाक्य बनेल सम नॉन ऑनेस्ट बीइंग्स आर नॉट नॉन मेन. आता बघा, आपल्याला ऑनेस्ट आणि मेन या दोन गोष्टी कॉन्ट्राडिक्ट करायच्या होत्या, त्या कॉन्ट्राडिक्ट झाल्या. नेक्स्ट स्टेप काय असेल, कॉन्व्हर्स करणं, जेणेकरून दोघांना मूळ जागी आणता येईल. पण इकडे प्रॉब्लेम होतोय. प्रॉब्लेम काय, ओ प्रपोजिशनचा कधीही कॉन्व्हर्स करता येत नाही. कारण खूप सोपं आहे, ओ प्रपोजिशन प्रेडिकेटला डिस्ट्रीब्यूट करतोय, जागा बदलल्यानंतर काय होईल, सब्जेक्ट डिस्ट्रीब्युशन होईल. याचा अर्थ काय, आपण या ज्या काही स्टेप फॉलो केल्या त्या चुकीच्या आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, ई प्रपोजिशनचा इनव्हर्स करताना ऑब्झर्व पासून सुरुवात करायची नाही. मग आपण काय करूया, एक स्टेप स्किप करूया, ऑब्झर्वची स्टेप काढून टाका, कॉन्व्हर्स पासून सुरुवात करून बघूया आपल्याला हवा तो रिझल्ट घेता येतो का. मग आता फ्रेश मध्ये स्टार्ट करायचं आहे. गिवन वाक्य आहे नो मेन आर ऑनेस्ट, बरोबर आहे. ऑब्झर्वची स्टेप आपण स्किप करतोय, कारण काय, शेवटी जो काय रिझल्ट येतोय, म्हणजे दोन्ही टर्म जरी कॉन्ट्राडिक्ट झाल्या तरी त्यांना मूळ जागी आणता येत नाहीये, कारण ओ प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स होत नाहीये. मग आपण डायरेक्टली ऑब्झर्वची स्टेप स्किप केली आणि कॉन्व्हर्सने सुरू केलं. आता बघा, नो मेन आर ऑनेस्ट ई प्रपोजिशन आहे, याचा कॉन्व्हर्स करायचा आहे. ई प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स ई प्रपोजिशनच राहतो. याचं कारण लक्षात घ्या, ई प्रपोजिशन दोघांनाही डिस्ट्रीब्यूट करतोय, आपण असा ऑप्शन शोधतोय जो दोघांनाही डिस्ट्रीब्यूट करेल प्लस निगेटिव्ह असेल. आता काय तयार झालं बघा, नो मेन आर ऑनेस्टचा कॉन्व्हर्स झाला नो ऑनेस्ट बीइंग्स आर मेन. एक काम झालं, जागा बदलली आहे. आता काय करायचंय, ऑब्झर्व करायचंय. आता बघा, ज्यावेळी आपण डायरेक्टली ऑब्झर्व करत होतो त्यावेळी आपल्याला ऑनेस्ट हा प्रेडिकेटच्या जागी मिळायचा आणि आपण त्याला कॉन्ट्राडिक्ट करायचोय. आता ऑब्झर्वची जी काही स्टेप होती आपण स्किप केल्यामुळे प्रेडिकेटच्या जागी आपल्याला मेन मिळतोय. म्हणून काय करायचंय, सुरुवातीला जो काही मेन मिळालाय त्याला कॉन्ट्राडिक्ट करून घेऊया. मग आपण ऑब्झर्व केला, ई प्रपोजिशनचा ऑब्झर्व होईल ए प्रपोजिशन, म्हणजेच काय, युनिव्हर्सल निगेटिव्हचा ऑब्झर्व होतो युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. कारण काय, क्वांटिटी बदलायची नाही, फक्त क्वालिटी बदलायची. दोन्ही फॉर्म कम्पेअर केले, नो एसएसपी आणि ऑल एसएसपी, डिफरन्स आहे ऑल अँड नोचा, नो काढून टाका ऑल ऍड करा. एक काम झालं.
दुसरी गोष्ट, वाक्यात जे काही प्रेडिकेटची जागी आहे, म्हणजे आपला मेन हा आता प्रेडिकेटची जागी आहे, त्याला कॉन्ट्राडिक्ट करण्यासाठी आपण नॉन ऍड केला. वाक्य मिळालं ऑल ऑनेस्ट बिंग्स आर नॉन मेन. एक काम झालं. आता बघा, आपल्याला ऑनेस्टला सुद्धा कॉन्ट्राडिक्ट करायचं आहे, पण आता ऑनेस्ट सब्जेक्ट जागी असल्यामुळे त्याला आपण करू शकतो का? नाही करू शकत. मग ऑनेस्टची जागा बदलायची म्हणजे काय करायचंय? वाक्याचा आपल्याला कॉन्व्हर्स करावा लागेल. मग कॉन्व्हर्स काय होईल बघा, ए प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स होईल आय प्रपोजिशन. याचं कारण लक्षात घ्या, ए प्रपोजिशन हे फक्त सब्जेक्टला डिस्ट्रीब्युट करतं, पण जागा बदलल्यानंतर प्रेडिकेटचं डिस्ट्रीब्युशन होतं. जी पॉलिसी टाळण्यासाठी आपण काय करतो, ए प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स करतो आय प्रपोजिशन, ज्याच्यामध्ये काहीच डिस्ट्रीब्युट होत नाही. मग ऑल ऑनेस्ट बिंग्स आर नॉन मेनचा कॉन्व्हर्स झाला सम नॉन मेन आर ऑनेस्ट. आता आपला ऑनेस्ट प्रेडिकेटच्या जागी म्हणजे मूळ जागी आलेला आहे. आता पुन्हा एकदा वाक्य कन्सिडर करा. मग तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, ओरिजिनल वाक्यात सब्जेक्ट होता मेन आणि आपल्या आता कॉन्व्हर्स मध्ये सब्जेक्ट आहे नॉन मेन, बरोबर आहे. प्लस ओरिजिनल वाक्यात प्रेडिकेट होतं ऑनेस्ट आणि आपल्या कॉन्व्हर्स मध्ये प्रेडिकेट आहे ऑनेस्ट. याचा अर्थ काय, पार्शियल इनव्हर्स आपण इकडे अचीव्ह केलेला आहे. कारण काय, पार्शियल इनव्हर्स म्हणतोय मला फक्त कॉन्ट्राडिक्टरी सब्जेक्ट पाहिजे. त्या मेनचा नॉन मेन झाला म्हणजे कॉन्ट्राडिक्टरी सब्जेक्ट, ही गोष्ट आपण अचीव्ह केलेली आहे. आता राहिलं काय, ऑनेस्ट. मग ऑनेस्ट कॉन्ट्राडिक्टरी केल्यानंतर काय होईल, तर ऑनेस्ट ज्यावेळी आपण कॉन्ट्राडिक्टरी करू त्यावेळी आपल्याला फुल इनव्हर्स मिळेल, ज्या ठिकाणी सब्जेक्ट आणि प्रेडिकेट दोघेही कॉन्ट्राडिक्टरी असतील. मग आता पुढचं काम करूया. सम नॉन मेन आर ऑनेस्ट असेल, याचा आपल्याला ऑब्व्हर्स करावा लागेल. कारण काय, ऑनेस्टला पण आपल्याला कॉन्ट्राडिक्ट करायचं आहे. लक्षात घ्या, आय प्रपोजिशनचा ऑब्व्हर्स होईल ओ प्रपोजिशन. कारण काय, ऑब्व्हर्स करताना आपण वाक्याची क्वालिटी चेंज करतो, त्यामुळे पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह असेल तर त्याची क्वालिटी म्हणेल पर्टिक्युलर निगेटिव्ह. दोन्ही फॉर्म कम्पेअर केले लक्षात येईल, सम एस इज पी आणि सम एस इज नॉट पी मध्ये फक्त नॉटचा फरक आहे. म्हणून आपण काय केलं, नॉट ऍड केला प्लस ऑनेस्टला कॉन्ट्राडिक्ट करण्यासाठी नॉन ऍड केला आणि वाक्य मिळालं सम नॉन मेन आर नॉट ऑनेस्ट. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ऑलरेडी आपल्याला फक्त सब्जेक्ट कॉन्ट्राडिक्टरी असणारं वाक्य मिळालेलं आहे. त्यामुळे जे काही आपल्याला आता एंडला वाक्य मिळाले त्याचा पुन्हा ऑब्व्हर्स कन्व्हर्स करायची गरज नाही. आता जे काय झालं तुम्हाला स्टार्ट पॉईंट सांगतोय. आपण काय केलं, यापूर्वी जो रूल आपण ए प्रपोजिशनला ऍप्लिकेबल केला होता, म्हणजे ऑब्व्हर्स करून सुरुवात करायची, तोच रूल ई प्रपोजिशनला ऍप्लिकेबल करायचा प्रयत्न केला. पण झालं काय, ज्यावेळी आपले सब्जेक्ट प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्टरी झाले, जागा बदलून त्यांना मूळ जागी आणायचं काम आपल्याला करणं पॉसिबल होत नव्हतं. कारण काय, ऑब्व्हर्स झालेला शेवटून दुसरी लाईन बघा ओ प्रपोजिशन. त्यामुळे काय, सब्जेक्ट प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्टरी झाले पण ते पीएसच्या फॉर्म मध्ये झाले, एसपीच्या नाही. आणि त्यांना एसपी करता येत नसल्यामुळे आपण काय केलं, ठरवलं की ऑब्व्हर्सची स्टेपने सुरुवात करणं फक्त ई प्रपोजिशनच्या बाबतीत हे चुकीचं आहे. आपण काय केलं, स्टेप स्किप केली आणि डायरेक्ट कॉन्व्हर्सने सुरुवात केली. मग बघा, नो मेन आर ऑनेस्टचा आपण कॉन्व्हर्स केला नो ऑनेस्ट बिंग्स आर मेन. जागा बदलली. लक्षात ठेवायचंय, ऑब्व्हर्स किंवा कॉन्ट्राडिक्शन हे फक्त प्रेडिकेट जागी जे काय आहे त्याच होतं. जागा बदलण्यामुळे आता आपल्या कॉन्व्हर्सच्या वाक्याचा विचार करा, तर मेन हा प्रेडिकेट झाला. आपण काय केलं, मेनला कॉन्ट्राडिक्ट करून घेतलं, म्हणजेच काय केलं, ई प्रपोजिशनचा ऑब्व्हर्स केला जो बनला ए प्रपोजिशन. आता आपल्याकडे कॉन्ट्राडिक्टरी मेन आहे, पण ऑनेस्ट बिंगचं काय, ऑनेस्टला पण तर कॉन्ट्राडिक्ट करायचे कारण आपल्याला दोघेही तर कॉन्ट्राडिक्टरी पाहिजेत. मग आपण काय केलं, ऑनेस्ट बिंगला प्रेडिकेटच्या जागी आणावं लागेल तरच त्याचं कॉन्ट्राडिक्शन करू शकतो. म्हणून आपण जे काय वाक्य मिळालं त्याचा कॉन्व्हर्स केला. वाक्य बनलं सम नॉन मेन आर ऑनेस्ट. आता ऑनेस्ट आपल्याला हव्याच जागी मिळालेला आहे. पण त्याच वेळी जर तुम्ही कम्प्लीट स्टेटमेंट कन्सिडर केलं तर एक गोष्ट लक्षात येईल, आता तुमच्याकडे फक्त कॉन्ट्राडिक्टरी सब्जेक्ट आहे आणि नॉर्मल प्रेडिकेट आहे. आणि हीच रिक्वायरमेंट होती पार्शियल इनव्हर्सची, की मला फक्त कॉन्ट्राडिक्टरी सब्जेक्ट द्या, बाकी काही कॉन्ट्राडिक्टरी देऊ नका. काम झालंय. आता राहिले काय, ऑनेस्ट. ज्यावेळी तुम्ही ऑनेस्टला कॉन्ट्राडिक्ट कराल त्यावेळी तुम्हाला मिळेल फुल इनव्हर्स. आपण काय केलं, या गोष्टीचा पुन्हा एकदा ऑब्व्हर्स केला आणि वाक्य मिळवलं सम नॉन मेन आर नॉट नॉन ऑनेस्ट. झालंय. ई प्रपोजिशनचं क्लिअर झालंय का बघा. आपण काय करतोय, एक स्टेप जी ए प्रपोजिशनच्या वेळी सुरू केलं होतं किंवा ऑब्व्हर्सने जे काही सुरू केलं होतं ते फक्त आपण स्किप करतोय आणि कॉन्व्हर्सने सुरू करतोय आणि आपल्याला हवे ते डिझायर रिझल्ट मिळवतोय. हा भाग क्लिअर झालाय का ई प्रपोजिशनचा? झाला असेल तरी सांगा आणि नसेल तरी सांगा. आणि टाईप करायचं जर आळस वाटत असेल, खूप मेहनतीचं काम वाटते टायपिंग करायचंय, तर अनम्यूट करा आणि डिरेक्टली बोला की मला हे नाही समजलंय, पुन्हा एकदा एक्सप्लेन करेन. समजलंय का? चालेल, पुन्हा एकदा सांगूया. ए प्रपोजिशनचा इन्व्हर्स करताना आपण काय केलं होतं बघा, सुरुवात केली होती ऑब्व्हर्सने, त्यानंतर ऑब्व्हर्स कॉन्व्हर्स करत गेलो होतो. फर्स्ट ते फक्त ऑब्व्हर्सही एक गोष्ट लक्षात घ्या. पण ई प्रपोजिशनला ज्यावेळी आपण ऑब्व्हर्सने सुरुवात केली त्यावेळी झालं काय, मेन आणि ऑनेस्ट या ज्या काही दोन टर्म आहेत त्या कॉन्ट्राडिक्टरी बनल्या. पण त्या कशा बनल्या,
सम नॉन ऑनेस्ट बिंग आर नॉट नॉन मेन. म्हणजे काय, जागा बदलून कॉन्ट्राडिक्टरी बनल्या. आता जागा बदलून त्या जरी कॉन्ट्राडिक्टरी बनल्या तरी त्यांना आता मूळ जागी आणता येईल का? म्हणजे विचार करा, सम नॉन ऑनेस्ट बिंग्स आर नॉट नॉन मेन आहेत, याचं ओ प्रपोजिशन झाल्यामुळे याचा कॉन्व्हर्स करता येईल का? नाही. कॉन्व्हर्स करता येत नसल्यामुळे जरी ह्यांचं कॉन्ट्राडिक्शन झालं तरी सुद्धा ते एसपीच्या फॉर्म मध्ये येऊ शकत नाही. आणि आपल्या युनिव्हर्सची हीच रिक्वायरमेंट आहे की जे काही असेल ते मला ओरिजिनल सब्जेक्ट प्रेडिकेटच्या फॉर्म मध्ये हवंय. त्यामुळे आपण काय केलं, डिसाईड केलं, ऑब्व्हर्सची स्टेप स्किप करून टाकूया आणि कॉन्व्हर्सने सुरुवात केली. मग गिवन होतं नो मेन आर ऑनेस्ट, त्याचा डायरेक्टली कॉन्व्हर्स आपण बनवला किंवा डिरेक्टली कॉन्व्हर्स बनवला, नो ऑनेस्ट बिंग आर मेन. एक काम झालं. आता लक्षात घ्या, जी गोष्ट आपल्याला कॉन्ट्राडिक्ट करायची किंवा ऑब्व्हर्स कोणत्या गोष्टीचा होतो, तर ऑब्व्हर्स हा फक्त जी गोष्ट प्रेडिकेटच्या जागी आहे त्याचाच होतो किंवा तीच गोष्ट कॉन्ट्राडिक्ट करता येते. त्यामुळे सुरुवातीला कॉन्व्हर्स केल्यामुळे आता आपल्याला नवीन प्रेडिकेट मिळालंय ज्याचं नाव आहे मेन. त्या आपण काय केलं, मेनचा ऑब्व्हर्स करून घेतला आणि तो बनला नॉन मेन. एक काम झालंय. आता लक्षात घ्या, इन्व्हर्स करण्यासाठी आपल्याला दोन्ही गोष्टी कॉन्ट्राडिक्टरी करणं गरजेचं होतं, पण इकडे फक्त मेन झालाय. मग ऑनेस्टचं काय? तर वाक्य बघितल्यावर तुमची एक गोष्ट लक्षात येईल, ऑनेस्ट आलाय सब्जेक्टच्या जागी, जिकडे कॉन्ट्राडिक्शन तर होऊच शकत नाही. मग आपण काय केलं, ऑनेस्टची जागा आपण बदलायचा प्रयत्न केला. जागा बदलायचं म्हणजे काय करायचंय, कॉन्व्हर्स करायचंय. पण आपण कॉन्व्हर्स केला, सम नॉन मेन आर ऑनेस्ट. आता काय झालंय, ऑनेस्ट हा प्रेडिकेटच्या जागी आलाय, त्यामुळे आता आपण त्याला कॉन्ट्राडिक्ट करू शकतो. पण ते कॉन्ट्राडिक्शन करण्यापूर्वी आपण पुन्हा एकदा ओरिजिनल स्टेटमेंट बघितलं. तर एक गोष्ट लक्षात आली की आपल्याकडे आता कॉन्ट्राडिक्टरी सब्जेक्ट आहे आणि प्रेडिकेट नॉर्मल आहे. आणि इन्व्हर्सची रिक्वायरमेंट काय ती बघा, पार्शियल इन्व्हर्स बघा फक्त. पार्शियल इन्व्हर्स म्हणतोय कॉन्ट्राडिक्टरी एस आणि नॉर्मल पी. आपण इकडे काय अचीव्ह केलंय, सेम गोष्ट, सम नॉन मेन आर ऑनेस्ट. ओरिजिनल सब्जेक्ट होता मेन, आपल्याला आता कॉन्व्हर्स मिळालाय नॉन मेन, ऑनेस्ट आहे तसं आहे. याचा अर्थ काय, पार्शियल इन्व्हर्स अचीव्ह झालेला आहे. मग राहिलंय काय, ऑनेस्ट. ऑनेस्टला कॉन्ट्राडिक्ट करण्यासाठी काय करायचंय, पुन्हा एकदा वाक्याचा ऑब्व्हर्स करायचा आहे. मग आपण ऑब्व्हर्स केला आणि मिळालं सम नॉन मेन आर नॉट नॉन ऑनेस्ट. आता बघा, ओरिजिनल वाक्यात सब्जेक्ट मेन होता, तो इकडे मेन आहे पण तो कॉन्ट्राडिक्टरी आहे. प्लस ओरिजिनल वाक्यात प्रेडिकेट ऑनेस्ट होतं, म्हणजे गिवन हे जे काही वाक्य आहे तिकडे प्रेडिकेट ऑनेस्ट होतं आणि आपल्या एंडला सुद्धा ते ऑनेस्टच आहे, फक्त ते कॉन्ट्राडिक्टरी आहे. म्हणजे आपला फुल इन्व्हर्स आणि पार्शियल इन्व्हर्स दोन्ही कंप्लीट झालेले आहेत. आता क्लिअर झालंय का, काय केलंय ते आपण? आता समजलंय का? समजलं असेल तर मेसेज टाका. ओके, आता पुढे जाऊया, आय प्रपोजिशन. तर आता आपण म्हणतो पुढच्या स्टेज मागचा शाणा, तीच गोष्ट इकडे करायची. इकडे आपण डिरेक्टली कॉन्व्हर्सनी सुरुवात करूया, उगाच ऑब्व्हर्सनी सुरुवात करूया नको, पुन्हा प्रॉब्लेम नको. मग वाक्य होतं सम मेन आर ऑनेस्ट आय प्रपोजिशन. डिरेक्टली आपण कॉन्व्हर्स केला, आय प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स होतो आय प्रपोजिशन. याचं कारण काय, आय प्रपोजिशन काहीच डिस्ट्रीब्यूट करत नाही, त्यामुळे कॉन्व्हर्स करताना तुमच्याकडनं पण हीच गोष्ट एक्सपेक्टेड आहे की काहीच डिस्ट्रीब्यूट न होणारा ऑप्शन सिलेक्ट करा. मग सम मेन आर ऑनेस्टचा कॉन्व्हर्स झाला सम ऑनेस्ट बिंग आर मेन. एक काम झालंय. आता काय करायचंय, प्रेडिकेटच्या की जे काय आलंय त्याला आपण कॉन्ट्राडिक्ट करून घेऊया. आपण बनवलं आय प्रपोजिशनचा ऑब्व्हर्स काय होईल, तर तो होणार आहे ओ प्रपोजिशन. याचं कारण लक्षात घ्या, ऑब्व्हर्स करताना आपण काय करतो, वाक्याची क्वालिटी बदलतो, क्वांटिटी बदलत नाही. त्या पर्टिक्युलर अफर्मेटिव्हचा ऑब्व्हर्स होईल पर्टिक्युलर निगेटिव्ह. म्हणजेच काय, पर्टिक्युलर निगेटिव्ह आणि अफर्मेटिव्ह जर कम्पेअर केलं लक्षात येईल, फरक आहे फक्त नॉटचा. सम एस इज पी, सम एस इज नॉट पी. मग काय करा, वाक्यात नॉट ऍड करा, प्लस प्रेडिकेटच्या सुरुवातीला नॉन ऍड करा. वाक्य झालं सम ऑनेस्ट बिंग आर नॉट नॉन मेन. पुन्हा एकदा प्रॉब्लेम झालाय. काय झालंय बघा, ऑब्व्हर्स झालाय ओ प्रपोजिशन. आपल्याला पुन्हा एकदा कॉन्व्हर्स करायची गरज होती. कारण काय, मेन तर कॉन्ट्राडिक्टरी झालाय, पण ऑनेस्टला पण कॉन्ट्राडिक्टरी करायचंय. पण ऑनेस्ट इकडे कॉन्ट्राडिक्टरी होऊ शकतो का, नाही, कारण तो कुठे आहे, सब्जेक्टच्या जागी आहे. त्यामुळे आपल्याला ऑनेस्टला प्रेडिकेटच्या जागी आणावं लागलं असतं, ज्याच्यासाठी कॉन्व्हर्स करावा लागला असता. पण इकडे ओ प्रपोजिशन आल्यामुळे कॉन्व्हर्स पॉसिबल नाही, म्हणजे आपण चुकीचं करतोय. मग काय करूया, हे सगळं स्किप करूया आणि ऑब्व्हर्स पासून सुरुवात करूया. आता काय होतं ते बघूया. मग बघा, गिवन स्टेटमेंट आहे सम मेन आर ऑनेस्ट, त्याची सुरुवात आपण करूया ऑब्व्हर्सने. ऑब्व्हर्स म्हणेल सम मेन आर नॉट नॉन ऑनेस्ट. काय झालंय बघा, जर एखादं वाक्य असेल पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह तर त्याचा ऑब्व्हर्स होतो पर्टिक्युलर निगेटिव्ह. कारण तेच क्वांटिटी मेंटेन करा, क्वालिटी बदला. फॉर्म कम्पेअर केले तर लक्षात येईल फक्त फरक आहे नॉटचा. एक काम झालंय. दुसरी गोष्ट आहे, जे काही वाक्यात प्रेडिकेट असेल त्याला कॉन्ट्राडिक्ट करा, म्हणजे नॉन ऍड करा. तीच गोष्ट इकडे झाली, सम मेन आर ऑनेस्ट ऑब्व्हर्स झाला सम मेन आर नॉट नॉन ऑनेस्ट. पुन्हा एकदा तोच प्रॉब्लेम झालाय बघा. आपण ऑनेस्टला तर कॉन्ट्राडिक्ट केलंय, पण मेन कॉन्ट्राडिक्टरी होऊ शकतो का सब्जेक्टच्या जागी राहून, नाही. म्हणजे आपल्याला मेनची जागा बदलावी लागली असती, बरोबर आहे. पण जागा बदलू शकतो का, नाही. कारण काय, ओ प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स होत नाही. कारण काय,
ओ प्रपोजिशन फक्त प्रेडिकेट डिस्ट्रीब्यूट करतं. कॉन्व्हर्स केल्यानंतर जागा बदलल्यामुळे सब्जेक्ट डिस्ट्रीब्युशन होईल, जी गोष्ट कॉन्व्हर्स मध्ये अलाउड नाही आहे. याच्यावर एक गोष्ट लक्षात येते, आय प्रपोजिशन हे तुम्ही कॉन्व्हर्सने सुरू करा किंवा ऑब्व्हर्सने सुरू करा, तरीही कधीही आय प्रपोजिशनचा इन्व्हर्स करता येणार नाही. त्यामुळे एक गोष्ट करायची, फक्त लक्षात ठेवा, आय प्रपोजिशन आलं की बिंदास 2 शब्द लिहून ठेवायचे, नॉट पॉसिबल. 100% मार्क्स मिळतील. कारण आपण काय केलं, कॉन्व्हर्स पासून सुरुवात करून बघितली, तरी सुद्धा ओ प्रपोजिशन आलं आणि कॉन्व्हर्स पुढे अडकून राहिला. किंवा दुसऱ्या ठिकाणी आपण काय केलं, ऑब्व्हर्स पासून सुरुवात केली, तरी सुद्धा ओ प्रपोजिशन आलं आणि पुढची स्टेप करता आली नाही. म्हणजे इन शॉर्ट फक्त लक्षात ठेवा, आय प्रपोजिशन आलं की आपण लिहायचंय इन्व्हर्स असू दे, नॉट पॉसिबल. हा क्लिअर झालाय का पॉईंट? फक्त नॉट पॉसिबल लक्षात ठेवा. आणि नॉट पॉसिबल कसा आला हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला दोन्ही प्रकारे वाक्य कन्वर्ट करायचा प्रयत्न करून दाखवला. पहिल्या ठिकाणी मी त्याचा कॉन्व्हर्स केला, ऑब्व्हर्स केला आणि नंतर नेक्स्ट स्टेपला पुन्हा आपण कॉन्व्हर्स करतो, बरोबर आहे. पण इकडे झालंय काय, कॉन्व्हर्सने सुरुवात करून पण आपलं तिसरं वाक्य ओ प्रपोजिशन आलंय, ज्याचा पुन्हा एकदा कॉन्व्हर्स शक्य नाही. मग आपण काय केलं, ऑब्व्हर्सने सुरुवात करून बघितली, तर आय प्रपोजिशनचा ऑब्व्हर्स बनला ओ प्रपोजिशन, त्याचं पुन्हा एकदा कॉन्व्हर्स करणं शक्य नाही. म्हणजेच काय, काहीही करा ओ प्रपोजिशन येणारच आहे आणि कॉन्व्हर्सची स्टेप तुम्हाला कंप्लीट करता येणार नाहीये, ही गोष्ट आपल्या लक्षात आली. आणि त्याच आपण काय म्हटलंय, आय प्रपोजिशनचा इन्व्हर्स नॉट पॉसिबल. क्लिअर झालंय का? फक्त नॉट पॉसिबल लक्षात ठेवा. हा पॉईंट क्लिअर झालाय का? क्लिअर झालाय तर मेसेज टाका. मग आपण पुढच्या पॉईंट कडे जाऊया, जो आहे इन्व्हर्स ऑफ ओ प्रपोजिशन. तो झाला की हा चॅप्टर संपलेला आहे आपला, म्हणजे आजच्या लेक्चरचा जो काही पार्ट क्लिअर करायचा होता तो संपलेला असेल. इन्व्हर्सचा भाग क्लिअर झालाय का? क्लिअर झाला तर मेसेज टाका, किंवा काही शंका असेल तर ती पण सांगा. येस येस सर. शंका आहे? एक मिनिट, कोणीतरी अनम्यूट केलेला आता. काही समजलं नाहीये का, काय झालंय ते? नाही कळालं कळालं कळालं. ओके, कळालंय. ओके ठीक आहे, चला मग पुढे जाऊया. नेक्स्ट आहे इन्व्हर्स ऑफ ओ प्रपोजिशन. बघा इकडे पण आपण तेच काम करूया. सुरुवातीला कॉन्व्हर्स घेऊन बघूया काय होतंय का. तर लक्षात घ्या, इन्व्हर्सचं वाक्य आहे, सम मेन आर नॉट ऑनेस्ट ओ प्रपोजिशन. याचा कॉन्व्हर्स पॉसिबल आहे का? मग आजपासून मी तेच सांगतोय, ओ प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स पॉसिबल नाही. याचा अर्थ काय, ओ प्रपोजिशनच्या संदर्भात इन्व्हर्स करताना आपण कॉन्व्हर्सने सुरुवात करू शकत नाही. एक गोष्ट क्लिअर झाली. मग आता काय करूया, ओ प्रपोजिशनचा इन्व्हर्स करण्याची सुरुवात आपण ऑब्व्हर्सने करून बघूया काय होतंय ते. वाक्य आहे सम मेन आर नॉट ऑनेस्ट, याचा ऑब्व्हर्स करायचा आहे. ऑब्व्हर्स करायचा म्हणजे काय करायचंय, वाक्याची जी काही क्वांटिटी आहे ती मेंटेन करा, फक्त क्वालिटी बदला. मग लक्षात घ्या, सम एस इज नॉट पी असेल आणि सम एस इज पी असेल, फरक आहे नॉटचा. म्हणजेच काय, पर्टिक्युलर निगेटिव्ह मध्ये फक्त नॉट काढून टाका की आपल्याला पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह ऑब्व्हर्स मिळेल. एक काम झालंय. प्लस ऑब्व्हर्स करताना काय करायचंय, जो काही प्रेडिकेट आहे त्या सुरुवातीला आपल्याला नॉन ऍड करावा लागेल. त्यामुळे सम मेन आर नॉट ऑनेस्ट आहे, याचा ऑब्व्हर्स बनेल सम मेन आर नॉन ऑनेस्ट. एक काम झालं. ऑनेस्ट जो आहे तो तरी कॉन्ट्राडिक्टरी बनला. आता विचार करा, आपल्याला मेनला पण कॉन्ट्राडिक्टरी बनवायचा आहे, पण मेन जो आहे तो वाक्यात आलेला आहे सब्जेक्टच्या जागी, आणि सब्जेक्टच्या जागी जे काही येतं त्याला आपण कॉन्ट्राडिक्ट करू शकत नाही. म्हणजे काय करावं लागेल, मेनला आता प्रेडिकेटच्या जागी न्यावं लागेल, म्हणजेच कॉन्व्हर्स करावं लागेल. म्हटलं की आपलं ऑब्व्हर्स आय प्रपोजिशन झाल्यामुळे आपण कॉन्व्हर्स करू शकतो. मग काय करायचंय, आय प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स करायचा आहे. पुन्हा एकदा तो रूल लक्षात ठेवा, आय प्रपोजिशन काहीच डिस्ट्रीब्यूट करत नाही, त्यामुळे कॉन्व्हर्सने सुद्धा काहीच डिस्ट्रीब्यूट न करणं एक्सपेक्टेड आहे. म्हणून आपण आय प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स बनवला आय प्रपोजिशन. लक्षात घ्या, सम मेन आर नॉन ऑनेस्टचा कॉन्व्हर्स बनेल सम नॉन ऑनेस्ट बीइंग्स आर मेन. एक काम झालंय, आपला मेन आता प्रेडिकेटच्या जागी आलेला आहे. आता आपण त्याला कॉन्ट्राडिक्ट करायचा प्रयत्न करूया. कॉन्ट्राडिक्ट करता येईल का? तर येणार आहे. काय करायचंय, जे काय वाक्य आहे त्याचा फक्त ऑब्व्हर्स करायचंय. म्हणजे काय, आय प्रपोजिशनचं पुन्हा एकदा ओ प्रपोजिशन होईल. म्हणजेच काय करायचंय, वाक्यात नॉट ऍड करायचंय, प्लस प्रेडिकेटच्या सुरुवातीला नॉन ऍड करायचं आहे. त्यामुळे बघा, सम नॉन ऑनेस्ट बिंग आर मेन, ऑब्व्हर्स होईल सम नॉन ऑनेस्ट बिंग्स आर नॉट नॉन मेन. एक काम झालंय, दोन्ही टर्म कॉन्ट्राडिक्टरी झालेले आहेत. आता कॉन्व्हर्स कडे या. बघा, ओरिजिनल वाक्यात सब्जेक्ट होता मेन, ऑब्व्हर्स मध्ये सब्जेक्ट झालाय ऑनेस्ट. ओरिजिनल वाक्यात प्रेडिकेट होतं ऑनेस्ट, जे ऑब्व्हर्स मध्ये झालंय मेन. बरोबर आहे. इन्व्हर्स काय म्हणतोय, मला सगळं मूळ जागीच पाहिजे. पण आता ओ प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स करणं पॉसिबल आहे का? तर नाही. पुन्हा एकदा तेच, ओ प्रपोजिशन प्रेडिकेट डिस्ट्रीब्यूट करेल आणि ओ प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स ते सब्जेक्ट डिस्ट्रीब्यूट करेल, जे अलाउड नाही. त्यामुळे ओ प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स पॉसिबल नाही. यावरून कोणती गोष्ट लक्षात येते, तर ओ प्रपोजिशनच्या संदर्भात इन्व्हर्स करण्यासाठी तुम्ही कॉन्व्हर्सने सुरुवात करा किंवा ऑब्व्हर्सने सुरुवात करा, कधीही इन्व्हर्स करता येणार नाही. त्यामुळे इकडे पण तेच करायचंय. ओ प्रपोजिशन असू दे किंवा आय प्रपोजिशन असू दे, आपल्याला फक्त
इनवर्स नॉट पॉसिबल हेच लिहायचं आहे. आता इन शॉर्ट एक समरी दिलेली आहे, ही फक्त वाचून घ्या. की ए प्रपोजिशन जर असेल तर अशा प्रकारच्या प्रपोजिशनचा इनवर्स करताना आपण ऑब्वर्सने सुरुवात करायची आहे आणि फुल इनवर्स आणि पार्शियल इनवर्स मिळायचं आहे. पण जर ई प्रपोजिशन असेल आणि त्याचा जर तुम्हाला इनवर्स करायचा असेल तर एक स्टेप आपण स्किप करायची आहे जी ऑब्वर्सची आहे ती, आणि डिरेक्टली कॉन्व्हर्सने सुरू करायचंय आणि आपला पार्शियल आणि फुल इनवर्स मिळवायचा आहे. आय प्रपोजिशनच्या संदर्भात लक्षात ठेवा, कॉन्व्हर्स आय प्रपोजिशनच्या संदर्भात इनवर्स नॉट पॉसिबल लिहून ठेवा आणि ओ प्रपोजिशनच्या संदर्भात सुद्धा इनवर्स जो आहे तो नॉट पॉसिबल आहे एवढंच लिहून ठेवा. आता फक्त एक समरी एकदा बघून घ्या, कारण आपल्या लेक्चरचा दुसऱ्यांदा वेळ संपत आलेला आहे, तेव्हा आजचं लेक्चर मी इकडे संपवतोय. जर काही शंका असतील तर व्हॉट्सअपवर सांगा, तिकडे तुमची ज्या काही शंका आहेत त्याचं निरसन करण्यात येईल. हॅव अ गुड डे.